नमस्कार, मी राजू परुळेकर. तुम्ही आवर्जून इथे उपस्थित आहात त्याबद्दल आधी मी आभार मानतो. प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक, ससबुदे सर, धर्माधिकारी सर, इथे माझे काही मित्र आलेत. ऋषिकेश मुळे तिथे उल्लेख केला डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी. ऋषिकेशने माझ्यावर एक ब्लॉग लिहिलाय, मला कसं कसं असं वाटावं असा लिहिलाय तो. तर इथे माझा मित्र मंदार जोशी बसलेला आहे, डिजिटल मधला तज्ञ. इथे अविनाश वीर बसले आहेत, प्रथमेश पाटील बसलेले आहे, इथे शालमली देसाई बसलेले आहेत. अशी ओळखीची पण आहेत आणि अनेक लोक, अनेक मुलं आहेत जी, आणि मित्र आहेत, अनेक ज्येष्ठ पण आहेत जे ओळखीचे होतील. मी नेहमीच माझ्या भाषणात सुरुवातीला सांगतो, मी समुदायाशी बोलत नाही. लाख लोक जरी समोर असतील तरी मी व्यक्तीशी बोलतो. याचं मुख्य कारण असं की मी कितीही समुदायाशी बोललो तरी प्रत्येकाच्या डोक्यात काय चालू असेल त्याच्यावर माझं नियंत्रण नाही आहे, आणि प्रत्येकजण काय समजून घेईल ते त्याच्या भांड्यावर अवलंबून आहे. आणि माझा नेहमीच 2-3 गोष्टींवर फार विश्वास आहे. लर्निंग हे आपल्या हातात नसतं. जसं जन्म आपल्या हातात नसतं तसं शिकणं हे आपल्या हातात नसतं. आपल्याला कोणतरी शिकवतो. देव आहे हे आपल्याला कोणीतरी शिकवलं, आपला हा धर्म आहे असं कोणीतरी आपल्याला शिकवलं, ही जात आहे हा कोणतरी शिकवलं, हा देश आहे हे पण कोणतरी शिकवलं. हे सगळं ज्ञान अस्तित्वगत नाही आहे. आपल्याला लर्निंग झालं की शहाणपण यायला लागलं की पहिले डिलर्निंग करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला खाली करून टाकलं पाहिजे, आपण हे सगळं पुसून टाकलं पाहिजे आणि मग रिलर्निंग केलं पाहिजे. आता रिलर्निंगची प्रोसेस काय आहे, मी पत्रकारितेवर बोलणारच आहे. बाजूलाच फिलॉसॉफीचा वर्ग चालू होता, तत्वज्ञानाचा, जो माझा विषय आहे आवडीचा. खरं तर त्याच्यावर मी पुस्तकं पण लिहिली आणि येतात पण आहेत, 8 येत आहेत. ती इंग्रजीत आहेत, पण मुळामध्ये मराठीमध्ये फिलॉसॉफीवर लिहिणं हे खूप, कारण ॲब्सोल्यूट आणि एक्झिस्टन्स नावाचं मी पुस्तक लिहिलं ते रशियामध्ये. त्याच्यातलं वाचणं हे लोकांना अवघडतं, कारण काय भाषाच मुळात टर्मिनॉलॉजीच इंग्रजीत आहेत. त्यामुळे समजून घ्या की या गोष्टी कधी कधी होतात की समजायला कठीण जातात, म्हणून त्या भाषेत लिहायला लागतात की टर्मिनॉलॉजी एस्टॅब्लिश असते. तर मुळामध्ये रिलर्निंग ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती 2 माध्यमातून सुरुवातीला करावी. पत्रकाराने तर करावीच करावी, पण कोणीही करावी. आणि ते वय नाही, म्हणजे तुम्ही 20 वर्षाचे असाल तरी करावी आणि 60 वर्षाचे असाल तरी करावी. माणसाचं शिकण्याचं वय कोणत्याही वेळी बंद होत नाही, आणि माणूस कधीही एंटरप्रेनर असतोच. माणूस कम्युनिस्ट मुळात नसतो कधी. मला मार्क्स हा खूप आवडता विचारवंत आहे, पण माणूस गरिबीमुळे कम्युनिस्ट होतो, आणि गरिबी ही निर्माण झालेली आहे. श्रीमंत माणूस कशाला कम्युनिस्ट होईल? कित्येक श्रीमंत मनुष्य करुणेमुळे कम्युनिस्ट झाले, जी करुणा कम्युनिझममुळे त्यांना गरीब श्रीमंत होतील असं वाटलं म्हणून ते झाले. मुळात श्रीमंती आणि दुसरी अशी गोष्ट, कोणतीही सेवा ही माणूस स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी करतो, त्याच्यासाठी नाही करत. आपण पूजा करून, त्या दिवशी पण मी म्हटलं होतं, पूजा करून प्रसाद वाटतो, त्याचं कारण लोकांना प्रसाद मिळावा नव्हे, आपल्याला पुण्य मिळावं म्हणून वाटतो. ही सगळ्यात मानवी इन्स्टिंक्ट आहे, अस्तित्वगत गोष्टी आहेत. बुद्धांनी हा शब्द वापरला, त्याच्यावर विचार केला पाहिजे. कोणत्याही पत्रकारिता काल, आज आणि उद्या असा काळाचं विभाजन करता येतच नाही. काळ हा एकसंध आहे. काळ हा मुळामध्ये आपण स्थिर आहोत, आपण पुढे किंवा मागे जात नाही. मी 16व्या वर्षी होतो, 15व्या वर्षी होतो, आता आहे, हे काळ मागे पुढे जातो त्याच्यावर. म्हणजे ज्या दिवशी प्रकाशापेक्षा वेगवान काहीतरी सापडेल त्या दिवशी आपल्याला, जर खरोखरच कृष्णाने गीता सांगितली असेल, ती सुद्धा शूट करता येईल. त्यामुळे काळाच्या प्रवाहात आपण स्थिर आहोत. काळाचा पट्टा चालू आहे, ते काय ते ट्रेडमिल चालतं ना तसं, ज्याच्यावर मी चालत नाही. तर मुळामध्ये पत्रकारिता काल जी होती, आज जी आहे आणि उद्या जी आहे, ती काळाला समांतर असते. तुम्ही आत्ता अरुण साधूंचं नाव घेतलं, ज्यांच्याशी माझं खूप चांगलं असोसिएशन होतं आयुष्यात. खरं तर 19व्या वर्षी पहिला लेख लिहिला, पण पहिला वादग्रस्त लेख. त्याच्यानंतर मी लिहिला की वादग्रस्त व्हायला लागला, पण ते माझं भागधेय आहे असं आपण समजू. पण मी वादग्रस्त ठरलेला पहिला लेख जो लिहिला होता तो माझ्या 22-23व्या वर्षी लिहिलेला, आणि तेव्हा मला अरुण साधू आणि डॉक्टर अभय बंग, म्हणजे ते तेव्हा फारच मोठी माणसं, हिमालयन माणसं होती, त्यांनी मला कडकडून पाठिंबा दिला. आणि दिनकर गांगलाने तो छापला होता, आणि ग्रंथालीमध्ये त्याच्यावर इतकी गरमागरम चर्चा झाली, कारण त्याच्यावर अत्यंत मोठ्या माणसावर तीव्र टीका होत्या.
आणि ज्यांनी हयात घालवली त्या चळवळीमध्ये वगैरे, आणि पण माझं अनालिसिस परफेक्ट होतं. त्याच्यावरनं खूप वाद झाले, खूप वाद म्हणजे माझ्या आयुष्याला पुरले ते नंतर. पण या काळात अरुण साधू म्हणाले की तू लेखक आहेस, आणि लक्षात घ्या की पत्रकार मी खूप बघितलेत. मी आयुष्यामध्ये पत्रकारितेची सर्व अंग बघितले. आणि मुळात मॅडम म्हणाले आत्ता, ते खरं आहे की हल्ली एक ट्रॅव्हलॉग नावाची गोष्ट आलेली आहे, नंतर एक फूड शो नावाची गोष्ट आलेली आहे. ह्या मनोरंजनाच्या गोष्टी पण पत्रकारितेमध्ये समाविष्ट होऊ पाहत आहेत. हे पत्रकारिता तशी नाहीये. मी त्या अंगाने तुम्हाला शिकवणार नाही, मी तुम्हाला तपशिलामध्ये काही शिकवणारच नाही. मुळामध्ये तत्वामध्ये शिका, तपशील तुमचे तुमचे ठरतात. माणूस हा मूलतः वेगळा असतो. एव्हरी पर्सन इज युनिक, सो एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट. वी द सॉव्हरीन पीपल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ना, त्याच्या मागे विचार काय आहे माहिती आहे? वी ऑल आर इक्वल. Nobody is more equal than others. Even Prime Minister is first among equal. He is not more than equal. In democracy, everybody is equal. त्यामुळे सर्व समान आहेत. ही भावना, वी द सॉव्हरीन पीपल, आम्ही या देशाचे सार्वभौम नागरिक आहोत, ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता संविधानातलं पहिलं वाक्य हे आहे की वी द सॉव्हरीन पीपल, म्हणजे आपण सर्व समान आहोत. पत्रकारांचा कालचा काळ, म्हणजे आता आपण काळाच्या टप्प्यात कंपार्टमेंटल असं जर विचार केला तसा करू नये. तो का करू नये त्याच्यावर मी पुढे येतो. तर कालचा कसं, मॅडमनी नाव घेतलं, बाळशास्त्री जांभेकर असो, टिळक असो, भालाकार भोपटकर होते, आगरकर होते, त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते आपापसात. खरं तर टिळक आणि आगरकर हे जवळचे मित्र होते अत्यंत, परंतु त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद होऊन तो दोघे वेगळे झाले. आज आगरकर जास्त बरोबर होते असं वाटावं, असं गणेशोत्सव होतात खैर. परंतु तसं तर भगतसिंग आणि सुखदेव यांच्यामध्ये पण तीव्र मतभेद होते, आणि त्याची खूप पत्र पण उपलब्ध आहेत. तुम्ही जर वाचलं तर मैत्री आणि मतभेद हे एकाच वेळी एका योग्यतेच्या लोकांमध्ये नांदू शकतात, अशी परंपरा असणारा हा फार मोठा देश आहे. खरं तर पौरात्य परंपराच मोठी आहे. मी येताना मॅडमना म्हणत होतो की एकही प्रेषित आशियाच्या बाहेर जन्माला आलेलं नाही. जीजस क्राइस्ट आपल्याला गोरा आणि निळ्या डोळ्यांचे दाखवले जातात, खरं तर ते जेरुसलेममध्ये जन्माला आले. ही वॉज अ ब्राऊन, आणि इफ इज अलाइव्ह म्हणजे रिसरक्शन झालेलं आहे तर ते इज अ ब्राऊन. ते ते गोरे आणि ब्लॉन्ड नाहीच आहेत कधी, त्यांना बनवलेत काल्पनिक. कोणताही प्रेषित, मग मोहम्मद असो, मग ते आपले सर्व देवदेवता असो, बुद्ध असो, सगळे आशिया खंडाच्या बाहेर कुठेही जन्माला आलेले नाहीत. एकही प्रेषित युरोप, अमेरिका कुठेही जन्माला आलेले नाहीत. यामध्येच आशिया खंडाचा खरा विजय आणि त्यातच खरा पराभव पण आहे. कारण धर्माधर्मामधली युद्ध नंतर त्या प्रेषितांच्या नावाने लढली गेली. बुद्धांना 5 शिष्य लाभले, बुद्धांनी उपोषण सोडलं म्हणून बुद्ध भ्रष्ट झाले म्हणून ते सोडून गेले. आणि ख्रिस्तांना जेव्हा पकडलं रोमन्स एम्पायरमध्ये, त्यांनी धर्माची दुकानं उद्ध्वस्त केली म्हणून त्यांच्याबरोबर 13 लोक होते, ते पळून गेले. पण त्याच 5 लोकांना बुद्धांनी आणि त्याच 13 लोकांना यांनी पहिले संत बनवले. म्हणजे जगामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे माहितीये? आपला शत्रू सहजपणे आपला मित्र होऊ शकतो एका टप्प्यावर, आपल्याला कळलं की. पण आपला खास मित्र आहे तो शत्रू झाला, आणि मग त्याच्याशी मैत्री करायची वेळ आली तर ते फार अवघड होतं. कारण मग ते त्याच्यात खूप कंपार्टमेंट, डूज डोंट्स आणि न्यूअन्सेस तयार होतात. पण या प्रेषितांचं वैशिष्ट्य म्हणजे जे त्यांच्या बरोबर होते आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी नाकारलं, त्यांनाच पहिले त्यांनी ज्ञान दिलं. म्हणजे करुणेची सुरुवात इथून केली त्यांनी. लक्षात घ्या, पत्रकार होण्याकरता पहिल्यांदा सगळ्यात आवश्यक गोष्ट अशी आहे, ती म्हणजे तुम्हाला समाजाविषयी करुणा पाहिजे. आणि समाजाविषयी करुणा पाहिजे म्हणजे काय? स्वतःविषयी ज्ञान पाहिजे. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित पाहिजे. उद्या मुकेश अंबानीला तुम्हाला अडचणीचे प्रश्न विचारायचे आहेत, मी तपशिलात सांगतो. तर आता माझी काय योग्यता, तर आमच्या वडिलांची तर एवढेच पगार आहे, तर मुकेश अंबानीला मी हे एवढा प्रश्न विचारला तर उद्या काय होईल, हा विचार जर तुमच्या मनात आला तर तुम्ही त्या कामाचे नाही. आपल्याला खूप गोष्टी आवडतात, त्या जमतात असं नाही. खूप गोष्टी जमतात पण त्या आवडतात अशा नाही. काही लोक असे सुदैवी असतात ज्यांना आवडतात आणि जमतात त्याच गोष्टी त्यांना करायला मिळतात, ते सुदैवी लोक होत.
मला वास्तवात वेगळं आवडतं बरं का. आणि मला म्हणजे जमतं नाही, मला ढकललं गेलं, मी शोधतोय. मी सकाळी शाल्मलीशी बोलताना हेच म्हटलं की मला हे इथे कोणी ढकललं हेच मी शोधतोय गेले कित्येक वर्ष. मुद्दा असा की माझ्या आयुष्यात लेखन सोडलं तर प्रत्येक गोष्ट ऍक्सिडेंटली झालेली आहे. मी कायम कॅमेरा, कायम 300 वोल्टचे बल्ब आणि हे सगळं. आजही मी हॅशटॅग ट्रेंड्स म्हणजे मॅडमना अपडेट करतो की हॅशटॅग फेसेस नावाचा एक शो करतोय. तो ट्विटरसाठी करतोय, ट्विटर अमेरिकेसाठी करतोय. इथे प्लॅनेट मराठी आणि एबी कॉर्पोरेशन जे अमेरिकन आहे ते त्याचे इथले हे आहेत, प्लॅटफॉर्म आहेत. पण त्या शो मध्ये पण तुम्ही तेच बघाल परत. वेगळी माणसं म्हणजे अगदी राजकारणी माणसं पण येतील, पण तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. उदाहरणार्थ एक गंमत सांगतो, म्हणजे आता पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो. हे मला असं बरं, मी ज्यांना बोलवलं म्हणजे आतापर्यंत मी 3000 लोकांना चॅनलवर अजून त्यांचेच इंटरव्ह्यू चालू आहेत. अरे नवीन माणसं झाली आहेत तयार. परवा देवदत्त पाडेकरांचा मी इंटरव्ह्यू घेतला. त्याने आल्प्स आणि हिमालयावर चित्र अप्रतिम केली आहेत. मॅडम त्यांनी आल्प्समध्ये बसून चित्र केली आहेत. तिथे -5 डिग्री पासून खाली जाणारं तापमान होतं. छाती चालताना नाही पण बसलात ना की आतमध्ये तुम्हाला पल्मनरी इडिमा होऊ शकतो. अशा ठिकाणी फ्लोरेन्स पासून व्हिएन्ना पर्यंत त्याला स्टँडिंग ओवेशन मिळतं आणि भारतात त्याला ओळखत पण नाही. कोण हे देवदत्त पाडेकर असं मला लोकांनी विचारलं. अर्थात त्यांचे वडील फार फेमस आहेत, दत्ता पाडेकर. तुम्ही माहित असेल जे स्कूल ऑफ आर्टची जी मुलं आहेत त्यांना किंवा आर्ट संबंधी जी माहिती आहे प्रथमेशला माहिती असेल तर देवदत्त. तर अशी असंख्य माणसं. आता मी त्यांचा इंटरव्ह्यू केल्यावर लगेच त्यांना फोन यायला लागले की या मला आनंद आहे त्यांनी द्यावे इंटरव्ह्यू, ते प्रसिद्ध व्हावे. तुम्हाला सांगतो की असंख्य अशी माणसं आहेत समाजामध्ये जे चांगलं करण्याकरता प्रयत्न करतात. आणि समाज सुधारणा ही चांगलं करणाऱ्या माणसांची रेष मोठी केल्याने होते. जे वाईट आहे त्याच्यावर खूप आघात करत राहिला तर माणसं बधीर होतात, असा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. कारण आता बघा ना, सरकार बधीर झालंय. इतका आघात झाला सरकारवर की ते कोमातच गेले. आता आपण काय बोलतो ते समजतच नाही त्यांना, आपला आवाजच पोचत नाही. वी द सोव्हरेन पीपल, 21-22 अनुच्छेद सगळं विसरलंय सरकार. आपल्या नागरी स्वातंत्र्य आपलं संपत चाललंय. याचं मुख्य कारण असं की ही बधीरता कशात नाही येते. ही बधीरता सातत्याने प्रहार केल्याने येते आणि सरकारवर प्रहार व्हायलाच पाहिजेत. माझं तर म्हणतं थॉमस पेनने म्हणून ठेवलेलं आहे प्रसिद्ध की गव्हर्नमेंट इज अ नेसेसरी एव्हिल. त्यामुळे मुद्दा तो नाहीये. आपण देशावर प्रेम करतो, सरकारवर प्रेम करायला बांधील नाहीये. आणि व्यक्तिपूजा ही तर भीषण गोष्ट आहे. पत्रकारांना पहिली आणि शेवटची सगळ्यात महत्वाचं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पॉवरफुल, मग तो मुकेश अंबानी असो, सोनिया गांधी असो, ट्रम्प असो, ओबामा असो, मोदीजी असो, कोणी तुमच्या बरोबर उभे राहिले, तुम्हाला इंटरव्ह्यू दिला, तुमच्याशी चांगलं वागले, तुमच्या खांद्यावर हात टाकला, मुख्यमंत्री असतील, असं माझ्या आयुष्यात असंख्य वेळा घडले. तुम्ही टीव्हीवर म्हणजे युट्यूबवरच आता बघू शकता, पुन्हा बघाल. ते आपले जवळचे आहेत, त्यांची पॉवर आपण शेअर करतोय असं तर तुम्ही मानलं तर त्या दिवशी तुम्ही पत्रकारितेतनं बाहेर, तुमचा वेगळा प्रवास सुरू झाला. मग कसं आहे माहिती आहे की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी देण्यासारखं येतं किंवा भय निर्माण करण्याचं सामर्थ्य येतं तेव्हा तुम्हाला फेवर देणाऱ्या शक्ती काम करतात. त्याला सॅटॅनिक म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये म्हणायचं तर सॅटॅनिक पॉवर्स असं म्हणतात. ते तुमच्या बदल्यात काय मागतात? दे वॉन्ट टू बाय युअर सोल. ते तुमचा आत्मा विकत घेऊ इच्छितात. तुम्ही एकदा ठरवायचं असतं आणि ते एकदाच ठरवायचं असतं. ते ठरवल्यावर परत फिरता येत नाही. तो आत्मा विकायचा की विकायचा नाही, हे प्रलोभन इतकं प्रचंड डेडली आहे की ते नाकारण्याचं सामर्थ्य भल्याभल्याना जमत नाही. मी बघितलेले, तुम्ही आपण नावं घेतली पण मला माहिती आहे की तुम्ही मोठमोठी नावं मी घेऊन सांगू शकतो, पण मला असं कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलायचं नाही. कारण माणूस हा मुळात स्खलनशील आहे. आणि जर तुम्हाला थोडंफार ज्ञान झालं असेल आपल्या अज्ञानाविषयी, म्हणजे ज्ञान होत नाही माणसाला, कोणताही माणूस ज्ञानी होत नाही. जेवढी मी पुस्तकं वाचतो, माझ्याकडे स्वतःकडे हजारो पुस्तकं आहेत, ती वाचतो, नवीन घेऊन वाचतो. जेवढी मी माणसं वाचतो, मी शेतकऱ्यात, पाड्यामध्ये, आदिवासींमध्ये जाऊन राहतो, तेवढं मला कळायला लागतं. म्हणजे मला ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं? की आपण किती अज्ञानी आहोत याचं. आपल्या अज्ञानाचं ज्ञान होणं ही सर्वात मोठ्या ज्ञानाची कक्षा आहे आणि ती पायरी जर पार केली तर पत्रकार कुठचाही कशालाही बळी पडू शकत नाही.
मला असे असंख्य पत्रकार माहिती आहेत, मी स्पेसिफिकली नाव घेईन तर आता जी 24 तासा दीपक भातुसे नावाचा रिपोर्टर आहे. तुम्ही जगातल्या कोणतीही शक्ती त्याला देऊ करा, तो आपली इंटिग्रिटी आणि सिन्सिअरिटी कधीच सोडणार नाही. अशी असंख्य, मी एक नाव म्हणून मी सांगितलं, हे प्रातिनिधिक म्हणून सांगितलं. काही करा तुम्ही, तो खरी बातमी देईल, मोकळा होईल. त्याच्या मर्यादा त्याला ओळखून आहे, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे तो धाडस करू शकत नाही, तेवढं करेल, पण तो करेल, ते पक्क करेल. आणि म्हणजे तुम्ही त्याला कोट करू शकता कधी पण त्याच्या बातमीला. असे रिलायबल माणसं जी आहेत ती आज थोडी उरलेली आहेत. तुम्ही असं समजू नका की पूर्वीच्या काळी पत्रकारिता फार भव्य दिव्य आणि उज्ज्वल होती आणि आज अत्यंत खालावलेली आहे, डिजनरेट झालेली आहे, सगळं संपलेलं आहे, प्रोपागंडा चाललेला आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ब्रिटिशांच्या आशीर्वादाने भारतामध्ये भरपूर पत्रकारिता चालू होती. सगळ्या मुंजी लग्न व्यवस्थित चालू होती जेव्हा गांधीजींचं 42 चले जाव आंदोलन चालू होतं. चले जाव आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले लोक फारच थोडे होते, पण मन आणि प्रत्यक्ष मिळून सगळे सहभागी झालेले भारतीय लोकसंख्या तेव्हाची जी होती 7%, 7% लोक फक्त चले जाव मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे असं समजू नका की समाजामध्ये आपण एक जबरदस्त क्रांती आपल्या लेखणीने घडवतोय किंवा जिभेने क्रांती घडवतोय. हा, तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता. नेपोलियन बोनापार्टला एकदा विचारलं, म्हणजे तेव्हा डायनेस्टीचा मुद्दा असतो ना, की जसं आता राहुल गांधींची डायनेस्टी आहे, ठाकरे डायनेस्टी आहे, पवार डायनेस्टी आहे, तर डायनेस्टी नावाची गोष्ट आहे. तर नेपोलियन बोनापार्टला नेहमीच विचारलं जायचं. तो सैनिक होता, तो इतका गरीब होता नेपोलियन बोनापार्ट की त्याचे भाऊ होते 4, ज्यांना नंतर इटली वेगवेगळ्या युरोपियन देशांचे गव्हर्नर बनवले त्याने. ते नंतरचा कथा, तो चक्रवर्ती सम्राट झाला तेव्हाची कथा. पण जेव्हा तो गरीब होता, कार्सिकाहून आला होता, तेव्हा एकच शर्ट 4 भावांमध्ये होता. ते आळीपाळीने बाहेर पडत असत तेव्हा शर्ट घालून जात. तेव्हा नेपोलियन जेव्हा बाहेर जात असे आणि जेव्हा तो लष्करात दाखल झाला, त्याने ओळखलं की कार्सिका वेगळं मागणं, म्हणजे त्याची तेव्हा चळवळ चालू होती, त्याचे वडील त्याच्यात समाविष्ट होते, हे चुकीचं आहे. उलट आपण फ्रान्स संपूर्ण ताब्यात घेतला पाहिजे. आता हे एका छोट्या सैनिकाच्या मनात येणं ही किती भव्य गोष्ट आहे. आणि नेपोलियन बोनापार्ट हा अनेक म्हणजे प्रकारच्या म्हणजे अनेक हजारो लोकांची रक्त व्हायला, पण नेपोलियन हा इतका जिनियस होता की इतिहासामध्ये फार थोडी माणसं एवढी जिनियस होती. मी हे सगळं सांगतो याचं कारण पत्रकारितेचे बेस पण तिथे तयार झालेले आहेत अनेक ठिकाणी. त्याने इजिप्तॉलॉजी नावाच्या शास्त्राचा शोध त्यानेच लावला. म्हणजे इजिप्तमध्ये पिरॅमिडला भेटलेला पहिला युरोपियन माणूस आहे नव्याने. दुसरी गोष्ट गमतीशी अशी की आज जे सगळे कायदे जे आपण वापरतो, ब्रिटिश कायदे, त्याचं मूळ फ्रेंच आहे. कोड द नेपोलियन नावाने नेपोलियनने लिहिलेले कायदे जे आहेत त्याच्यावर आधारित ब्रिटिश कायदे आहेत, तेच आपण आजही वापरतो. 1844 IPC CRPC जे बदलले पाहिजेत करतं, पण त्याच्या बुद्धीची सीमा नव्हती. त्याचा मुद्दा मी एवढाच सांगणार होतो. त्याला जेव्हा विचारलं की एका पॉइंटला तो युद्ध जिंकू लागला आणि मग ते मंडळ जे निर्माण झालं होतं फ्रेंच राज्यक्रांतीनंतर, त्यांची प्रभा कमी व्हायला लागली आणि नेपोलियनचं नाव जास्त व्हायला लागलं आणि तो आपला तारणहार फ्रान्सच्या जनतेला वाटायला लागला, गळ्यातला ताईत वाटायला लागला. तेव्हा नेपोलियनला विचारलं, पण तुमची डायनेस्टी नाही आहे, तुमचं घराणं नाही आहे. नेपोलियन म्हणाला, माझी तलवार हीच माझी डायनेस्टी आहे. नेपोलियन बोनापार्ट हे घराणं माझ्यापासून सुरू होतं, बोनापार्ट, आणि तीच टिकेल. बाकी सगळ्या राजांना तुम्ही विचाराल, कारण ते फक्त केक खाण्यात मग्न आहेत. मी तलवार चालवतोय. पत्रकाराचा जीभ आणि लेखणी ही त्याची तलवार आहे. काही लोकांचं वक्तृत्व तेवढं चांगलं असू शकत नाही, सगळ्यांचं असत नाही, पण लेखणी तुमची चांगली असली पाहिजे. पत्रकारांनी ही काल आज उद्या असं काही नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही साक्षर आहात म्हणजे लेखक नव्हे. तुम्ही लिहिलेली बातमी किंवा कॉपी वाचून मी सांगेन की हा व्यवसाय तुला करायचा आहे किंवा नाही आहे, कारण तुम्ही साक्षर आहात म्हणून तुम्ही लिहू शकता. आता फेसबुकवर एवढं लिहिलं जातं किंवा समाज माध्यमामध्ये की प्रत्येकाला वाटतं आपण कवी आहोत, आपण लेखक आहोत, वगैरे वगैरे वगैरे. परंतु एक पियानो जर समोर आणून ठेवला तर इथे असलेले सगळेजण तो वाजवू शकतात, पण तो तसा नाही वाजवू शकत जसा वाजला पाहिजे. शॉपेन, वॅगनार वगैरेनी जे काहीतरी केले ना, ऑपेरा वगैरे वाजतात ना, ते संध्याकाळी व्हिएन्नाच्या सिटी सेंटरमध्ये एकदा जाऊन बघा की तसा नाही वाजणार. उलट 24,000 रुपये खर्च आहे नंतर तो रिअरेंज करण्याकरता. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाजवला तर. तशा पद्धतीने साक्षरता म्हणजे लेखक नव्हे. हल्ली लोक साक्षर झाल्यावर लेखक समजतात.
ही चुकीची गोष्ट आहे. आणि पत्रकारितेत भरपूर साक्षर लोक आलेले आहेत जे लेखक नाही आहेत. त्यामुळे आपल्याला दर्जा घसरल्यासारखं वाटतं. कारण साक्षरतेचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं ग्लोरी, मी टीव्ही समोर दिसणार, मला रोज लोक पाहणार, मग मी फार प्रसिद्ध होणार, मग मला रस्त्यावर हवालदार अडवणार नाही, अशा प्रकारच्या अनंत कल्पना ज्या खऱ्या पण आहेत डोक्यात ठेवून जर कोणी पत्रकार बनणार असेल तर आपण अर्थशास्त्रज्ञ नसताना अर्थशास्त्रात हात घातल्यावर काय होतं तसंच तुमच्या पत्रकारितेचा अंततः होणार. मुळामध्ये लक्षात घ्या की टिळक, आगरकर किंवा त्या काळचे भालाकार भोपटकर असो, परांजपे होते, काळकर्ते, असंख्य पत्रकार होऊन गेले. त्यांची ती गरज होती. गांधीजींनी हरिजन काढला, गांधीजींनी अनेक वृत्तपत्र काढली. त्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या चळवळी, माझ्याकडनं पण हाय सांगा, नाही नाही काय हरकत नाही, अहो येणारच फोन. तर माझा काही हे नाही, मी गमतीने म्हटलंय, ह्याच्यात काही उपहास वगैरे नाही, असंच. तर या सगळ्यांनी जी पत्र काढली ती पत्रिका ज्या आहेत त्या राजकीय मतांचं वहन करण्याकरता काढली होती त्यांच्या. कारण त्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही टीव्हीवर आलात, सोशल मीडियावर आलात, खूप लिहिलं, तुमच्या पेपरमध्ये रोज नाव छापून आलं, नंतर पुरवणीमध्ये त्या नवरंगाच्या साड्या आल्या तुमच्या, तर तुम्ही प्रसिद्ध होता. तर यातलं काही नसताना आजही लेनिनपासून गांधींपर्यंत सगळ्यांना आपण आठवतो की गांधीजी पहिल्यांदा निळीचा सत्याग्रहावरचा लेख त्यांनी जेव्हा लिहिला होता, निळीचा सत्याग्रह व्हायचा होता चंपारण्यमधला त्यांचा, ते टेलिग्राफच्या ऑफिसमध्ये गेले आणि बसले. संपादक आतमध्ये काम करत होते. जो अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतला असेल. संपादक, गांधीजी 1.5 तास बसले, संपादक भेटले नाहीत, बाहेर आले, गेले घरी. आणि मग त्यांना विचारलं की मला वाटतं महादेव देसाईंनी विचारलं, प्यारेलालनी विचारलं की काय झालं वगैरे. तर त्यांच्या फर्स्ट फेज आणि लास्ट फेज नावाचे 10 खंड आहेत, ते वाचा, प्यारेलालने लिहिले. ते पण गांधी सेंटरमध्ये देत नाहीत कारण त्यांनी खूप खरं पण लिहिलंय गांधीजींबद्दल. तर प्यारेलाल हे हरिजनचे संपादक होते, गांधीजींनीच नेमले होते त्यांना. बरं, गांधीजी गुजरातीत वेगळं लिहायचे. गांधीजी गुजरातीत जातीयवादी होते आणि इंग्रजीत लिहायचे तेव्हा ते सर्वधर्म समभाव वगैरे लिहायचे, हरिजन वगैरे. म्हणजे गांधीजींच्या, हे बघा, गांधीजींबद्दल मला अत्यंतिक आदर आहे. त्यांनी जे केलं ते करणं इतकं सोपं नाही. आणि एवढा काळ इतिहासात गांधीजी टिकणे याचाच अर्थ मोठे होते. पण प्रत्येक महापुरुषाचं चिकित्सा झाली पाहिजे, त्याचे पाय मातीचे असतात, हे सुद्धा समजलं पाहिजे आपल्याला, एक पत्रकार म्हणून, एक विचारक म्हणून. तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्यांनी पत्रकार झाले याचं कारण त्यांचं म्हणणं पोहोचवण्याची गरज होती. आज खूप साधनं आहेत, पण आज कोणाला काही करण्याची इच्छा नाहीये, त्यांना चमकायचं आहे. मला फेसबुकवर किंवा समाज माध्यमावर, ट्विटरवर पण मी आहे, मी सगळ्या समाज माध्यमावर, मला माणसांना नेमकं हे कशासाठी आहे माध्यम हेच कळलेलं नाही असं जाणवतं. आणि पत्रकारांना सुद्धा. म्हणजे डिजनरेशन हे काळाने केलेलं आहे. आणि तंत्रज्ञान हे तटस्थ असतं. लक्षात ठेवा, तुमच्या हातामध्ये अणू दिला तर अणूपासून ऊर्जाही निर्माण होते आणि अणूपासून अणुबॉम्बही तयार होतो. तुम्ही होमी भाभा होणार का किम जोंग उन होणार हे तुमच्यावर ठरतं, अणू नाही ठरवत. त्यामुळे मुद्दा असा आहे, तुमच्या हातात लेखणी आली, तुम्हाला चांगली नोकरी लागली की तुम्हाला काय व्हायचं आहे हे ठरवणं पूर्वीच्या काळच्या लोकांनी, त्यांना त्यांचं राजकीय मत व्यक्त करायला ब्रिटिश सरकारपासून मनाई होती. ब्रिटिश सरकारने थांबवलं होतं, म्हणून त्यांना ती पत्रिका काढायला लागला, त्यातून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. लक्षात घ्या की एक माणूस, म्हणजे लोकमान्य टिळकांचं आपण उदाहरण, माझं एक मत आहे बरं का, आणि मी ते ठामपणे नेहमी मांडतो की भारताच्या इतिहासामध्ये आपण महाराष्ट्रापुरता विचार केला. माझं तर, मी एशियन इंटिग्रेशन सोसायटीचा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही आळीपाळीने पहिलं एशियन पीस फोरम मीच अरेंज केलं होतं दिल्लीमध्ये, आता ते भूतानमध्ये आहे. त्यामुळे माझं आशिया खंडच माझा प्रदेश आहे मला. आणि मला खरं तर जगाचा नागरिकच आहे मी. पासपोर्ट वगैरे रद्द झाले तर बरंच, असं माझं मत आहे, जे जॉन लेननने आपल्या इमॅजिन नावाच्या गाण्यामध्ये म्हटलेलंच आहे खरं तर, बीटल्सच्या काळात. ऐका, हे सगळं करा, म्हणजे प्लीज. म्हणजे काय होतं की आपल्याला खूप जाणल्यावर कळतं की आपल्याला काय नाही कळत आहे ते.
आणि त्याच्या पुढचं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे हे तुमची जबाबदारी की अगोदरचं जाणून घेणं, नाही तर तेच कराल तर मग मग तुम्हाला कोणी मानत नाही. मला परवा एका मुलाने विचारलं की तुम्ही लिहिता ते मग फेमस होतं कारण तुम्ही फेमस आहे आणि मग आम्ही लिहितो ते कोणी विचारत नाही. मी म्हटलं अरे मी पण कधीतरी फेमस नव्हतो. तुझं नाव तर ज्ञानेश्वर आहे, त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं, माझं नाव राजू आहे. साठे कॉलेजमध्ये बघितले मला वाटतं ऋषिकेश हो ना तू होतास ना. म्हटलं तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव राजू आहे, मला कोण विचारणार. म्हटलं माणसाचा दिवार हिट झाला ना की 7 हिंदुस्थानी बघतात, हे लक्षात ठेव. तर मुद्दा असा आहे की तुम्ही पॅशनेटली लिहिलं पाहिजे, त्याचं काय होईल हे विचार नका करू. एक नजर मी प्रसिद्ध होतोय का, हे लोक मला मानतायत का, ह्याच्यावर ठेवून जर तुम्ही कोणतंही काम केलं म्हणजे काही म्हणजे अगदी मॅडम जे काम करतात काउन्सिलिंगचं आणि म्हणजे त्यांचं एवढं जबाबदारी आहे. या कॉलेजमध्ये मॅडम मी जरा लेट आल्यामुळे मला ऍडमिशन दिली नव्हती, मी ठाण्यात राहायचो. हा खरं सांगतो, मी इथे फिरायचो, 2-3 मुली मला आवडायच्या, त्यांनी मला ऐनवेळेला नाही असं झालं की त्यांनी मला ऐनवेळेला धोका दिला आणि त्यांनी इकडे घेतली ऍडमिशन, मी पोद्दारला केलं मग शेवटी. असो, आता खूप वर्ष झाली त्याला. आणि त्यावेळेस मी लिंक नसलेल्या गोष्टी पण लिहित नव्हतो ज्या लिहिल्या आता. तर त्याच्या 400 येतील तेव्हा त्याचं पुस्तकच होईल, तेव्हा तुम्ही वाचाल आणि तुम्ही कोरिलेट पण करू शकाल. हे बघा कसं आहे माहिती आहे ना, झाकण्यासारखं आयुष्यात काही नसतं. खरं तर आयुष्य फार सोपं आहे. तुम्ही फार मॉरल इमॉरल आणि कायदा हे तेव्हा सगळ्याचा विचार करणं बंद जर केलं तर चांगले पत्रकार होऊ शकता, चांगले लेखक होऊ शकता. सत्याचे प्रयोग गांधीजींनी लिहिले ते मर्यादेपर्यंत आहेत. खरं तुम्हाला सत्य वाचायचं असेल तर रुसोचं आत्मचरित्र वाचा, कन्फेशन आहे त्याचं नाव. कन्फेशन वाचलत की तुम्हाला कळेल की सत्य कसं लिहावं. छोटंसं पुस्तक आहे खरं तर, पण त्याच्यात त्याने सगळं लिहिलेलं. असे खूप लोक आहेत, मी तुम्हाला खूप आत्मचरित्र सांगेन की जी वाचल्यावर माणूस थक्क होतो, त्याच्या पुढचं तुम्हाला लिहायचं आहे. तर मी सांगत होतो कालचं परिस्थिती अशी होती की राजकीय आपलं मत व्यक्त करण्याकरता माध्यम म्हणून एक टिळक, मी असं मानलेलं आहे की 4 माणसांनी दिल्ली हलवली. म्हणजे मी मगाशी ज्याच्यावर आलो तर आशियापर्यंत गेलो आपण, पण परत महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रीयन 4 माणसं ज्यांनी दिल्ली खऱ्या अर्थाने राजकीय पद्धतीने हलवली. बाकी माणसं खूप मोठी होऊन गेली महाराष्ट्रात, पण दिल्ली हलवणं ही एक टेक्निक आहे जे त्यांना जमलं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. किंवा त्यांच्या आयुष्यात त्या क्रॉसरोडवर येऊन ते डिसिजन घेतलं नाही. अनेक नावानंतर मला सुचवलं, त्यातले 4 कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी इथे जे केलं ते तिथे हलायला लागलं पहिले. दुसरे पहिले बाजीराव पेशवे, ते डायरेक्ट दिल्लीपर्यंतच गेले, त्यांनी अंकितच बनवलं. तिसरे कोण असतील? तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी म्हणजे घटनाच लिहिली. आणि चौथे महापुरुष कोण आहेत हे तुम्ही शोधून काढा. नाही मी लिहिलंय, 4 जणांची नावं लिहिली आहेत, तू वाचली आहेस मला वाटतं अविनाश. तर 4 माणसांनी पूर्ण दिल्ली हलवली. मी माझ्या भाषणाच्या शेवटापर्यंत अगदी जर तुम्हाला वाटलंच तर मी 4थ्या माणसाचं पण नाव सांगेन, पण तरीही तुम्ही शोधून काढलं तर मला आनंद होईल. छे बाळासाहेब ठाकरे वगैरे काय नाही, काहीतरी काय हल्लं, माणीबाणीच्या काळात पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींना, तिथेच संपलं. असो, मला त्यांच्या विरुद्ध काय बोलायचं नाहीये कारण त्यांच्या बाजूने पण काय बोलायचं नाहीये. तर इथे आपण त्याच्यासाठी जमलेलो नाही. आपण बोललो आता आजची पत्रकारिता आणि उद्याच्या पत्रकारितेबद्दल असं आहे की उद्याच्या पत्रकारितेमध्ये आजच्या पत्रकारितेतलं डिजनरेशन अजून होणार आहे. कारण आता प्रत्येक माणसाच्या हातात एक मोबाईल फोन आलेला आहे, प्रत्येक माणसाच्या हातात एक साधन आलेलं आहे की ज्याच्यामधनं तो व्यक्त होऊ शकतो. आणि आता टेलिव्हिजन, वृत्तपत्र याची सगळ्याची काही गरज नाही आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही संपूर्ण या माध्यमामध्ये आपल्याला व्यक्त करू शकता. तुम्ही फेसबुक लाईव्ह करू शकता, तुम्ही जे बोलता ते डायरेक्ट दाखवू शकता, थेट दिसू शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जे उभं करायचं आहे ते पूर्वीच्या सारखं नाहीये, वेगळं आहे. टिळक अग्रलेख लिहित सरकारचे डोके फिरले आहे काय आणि मंडालेसाठी बॅग पॅक करून केळकरांना सांगत तुम्ही काळजी घ्या घरची आणि सगळं करा, रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस येतील. एवढी हिंमत आहे का तुमच्यात? उगा टिळका बिळकांचं नाव घेऊ नका प्लीज. डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यामध्ये अनेकदा पराभव पचवले. ते त्यांच्यामुळे नव्हते, पराभव त्यांच्या हातातच सत्ता नव्हती.
आणि त्यांच्या हातात जी ताकद होती ती केवळ बुद्धीची होती. त्याच्याने त्यांनी इतकी कामं केली आहेत, म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी केली आहेत. म्हणजे मला आता कधी कधी प्रश्न पडतो, एक बिल्डर एवढे किल्ले सुद्धा नाही बांधू शकत. म्हणजे लोढा बिल्डर जरी ट्रम्प टॉवर बांधत असले, त्यांना सांगितलं की शिवाजी महाराज एवढे किल्ले बांधा आणि ते 300 वर्ष टिकवून दाखवा, तर बांधू नाही शकत. फक्त किल्ल्यांचंच एक घेतलं मी, आर्किटेक्चर. त्या माणसाने कोड निर्माण केलं, जे नंतर म्हणजे नंतर त्यांच्या नंतरच लगेच त्यांच्या देहवासानंतर सगळं संपलंच. म्हणजे पाटील क्या सरंजामदारी सगळं नष्ट केलं आणि सगळे पगारी ठेवले. त्यांना माहीत होतं या देशामध्ये फ्युडल संस्कृतीचा अंत झाल्याशिवाय, डायनेस्टीचा अंत झाल्याशिवाय या देशामध्ये काही होऊ शकणार नाही. दुसरे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी या दोन माणसांची नावं, 4 मधल्या 2च माणसांची नावं मुख्यत्वे करून काय घेतोय की या 2 माणसांना राजकारण आणि समाजकारण या दोन्हीमध्ये क्रांती करण्याची बुद्धी आणि तल्लकता होती. मग मला टिळकांबाबत आणि दुसरे मी चौथ्यांचं नाव मुद्दाम सांगितलेलं, मला नाही सांगायचं आता, पण मी नाव नाही सांगत आहे. पण मुद्दा असा की असं आहे की आंबेडकरांना जे सुचलं ते राजकीय बदल करतानाच सामाजिक बदल करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या चटक्यातनं अनुभव घेतला त्यांनी, हे तर खरंच आहे. पण चटके भोगले म्हणून त्यांनी सूड नाही घेतला. इथे चटके न भोगताच सूड घेतात लोक, हल्लीचे सरकार. अरे पुणे करारावर सही त्यांना जवळपास कोअर्शन होतं ते. आज म्हणजे मी तुम्हाला मारतो म्हणून सांगून तुमच्याकडनं सही काय घेतली आणि मी मला मारतो सांगून तुमच्याकडनं सही घेतली, एकच गोष्ट आहे ना. त्यांनी सही केली. महात्म्याचे जीव वाचवण्याकरता त्यांनी आपला मुद्दा बाजूला ठेवला. त्यांना अनेक गोष्टी अशा करता आल्या असत्या ज्यांनी या समाजाने जेवढी त्यांच्या समाजाची अवहेलना केली त्याच्या कित्येक पट कायमची ठोकून टाकता आली असती. पण करुणा ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणून त्यांनी ना बुद्ध धर्माचा स्वीकार केला. प्रज्ञा, शील आणि करुणा. बुद्धांनी जे सांगितलेली 4 आर्य सत्य आहेत ती आहे, दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे आणि दुःखापासून मुक्ती आहे. ही 4 आर्य सत्य आहेत बुद्धांची. आणि प्रज्ञा, शील आणि करुणा या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तुम्ही कुठच्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता, कालचं तत्वज्ञान, आजचं तत्वज्ञान असं काहीही नाही आहे जगामध्ये. जगामध्ये माणसागणिक गोष्टी बदलतात. हेवे दावे, मत्सर, द्वेष. आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. पत्रकार म्हणून मी का हे बोलतोय याचं कारण कसं, एक घंटा वाजली म्हणजे निघायचं का? कारण आम्हाला अशी सवय होती, घंटा वाजायची वाट बघायचं आम्ही की ती वाजली रे वाजली की चला पळा. खैर देवळात पण वाजते. तर मुळामध्ये अशी गोष्ट आहे, मी हे सगळं का बोलतोय माहितीये की असं कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता आणि उद्याची पत्रकारिता हा विषय जरी असला ना तरी असं मला तपशिलात बोलायला नाही आवडत. त्याच्या मागचं तत्वच जर कळलं नाही, म्हणजे माणसं वाढलीच नाहीत तर त्यांच्याशी बोलणंच शक्य होत नाही. मी कित्येकांना काय सांगतो की कित्येक जण माझे चाहते असतात, प्रेम करतात, प्रेमात पडतात, मला खूप मेसेज करतात. मी प्रत्येकाचा व्यक्ती म्हणून आदर करून उत्तर देतो, ही माझी पद्धत आहे. तुम्ही मला कधीही मेसेज करा, मी काहीतरी उत्तर तर नक्कीच देतो. अंगठा तरी पाठवतो की नाही म्हणून सांगू नका, मी पाठवतो. तर मला असं आहे की किती कामात असलं तरी मी प्रत्येकाला उत्तर देतो. हे मी विजय तेंडुलकरांकडनं शिकलो. 17 वर्ष मी त्यांच्यावर, ते हाताने लेटर लिहायचे, ते म्हणून सही करायचे. माझ्याकडे त्यांचे इतके मेल आहेत, मी ते आता त्यांच्यावर मेमोयर्स लिहितो इंग्रजीमध्ये, त्याच्यात ते सगळं येईलच. म्हणजे तेंडुलकर पण कोणाकडनं तरी शिकले. गांधीजी स्वतः पत्र लिहायचे. मी तुम्हाला सांगतो की अनेकांचे दुसऱ्या बाजू, अदर साइड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन डेमोक्रेसी. याचं उदाहरण सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना किंवा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, केंद्रीय गृहमंत्री असताना किंवा अशोक चव्हाण यांची आपल्या मनात प्रतिमा एक आहे, बरोबर. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, आणि माझा नाही, साध्या माणसाचा. मी एक विलासरावांचं उदाहरण सांगतो. बरं, विलासरावांबद्दल चांगलं वाईट तुम्ही सगळं लिहू शकता, त्यांची बातमी असेल तर ती करू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. आता ते हयात पण नाही आहेत. आर पाटलांचा पण हा माझा अनुभव आहे. पण मी आता सगळ्यांची नावाने सांगत, ते विलासराव एक प्रातिनिधिक उदाहरण सांगतो. मोठी माणसं मोठी का होतात? सर, मी तुम्हाला आणि मॅडम म्हणजे इथे बसलेल्या सर्वांना एवढंच सांगतो. फोन केला विलासरावांना, विलासरावांचा नंबर अजून माझ्याकडे सेव्ह आहे. बोला, मी विलास बोलतोय. हे राजू परुळेकर म्हणून प्रिव्हिलेज नाही,
कोणत्याही माणसाने फोन केला तरी मी बोला मी विलास बोलतोय, ते कॅबिनेटमध्ये असतील तर ते मिस कॉल बघून उलटा फोन, बोला मी विलास देशमुख बोलतोय, आपण कोण बोलताय, असा फोन आला नाही. असं सुशील कुमार शिंदे पण केंद्रीय गृहमंत्री असताना मी पाहिलेलं आहे. एका दुबे नावाच्या, आता दुबे हे नंतर कळलं मला, पण एका माणसाची रिक्षा जळत होती, रात्री 1 वाजला होता, मला खूप वेदना झाल्या. तो रडत बसला होता बाजूला. मी आपला रस्त्यावरनं आलो होतो, चालत येत होतो, त्या काळात मी चालत असे. म्हणजे वर, म्हणजे 4 बोटं वर नाही चालत, रस्त्यावर चालत असे. तर चालत येत होतो, तर ते रिक्षा जळत होती मॅडम. आणि एक पत्रकार म्हणून मला अशा काही संवेदना वेगळ्या होत नाही ना, माणूस म्हणूनच असतात संवेदना. पत्रकार ही एक ऑक्युपेशन आहे. ते डॉक्टर म्हणून सुद्धा तुम्ही पापी असू शकता आणि पत्रकार म्हणून सुद्धा पापी असू शकता. हे समाजच पापी असेल तर सगळेच पापी होऊ शकतात. मुळामध्ये काय झालं की मी बघितलं तर दुबेची रिक्षा जाते, तर मी काय झालं म्हटलं, तर तो म्हणला मैं यहाँ पर वो आंदोलन हुआ, उसमें मेरी रिक्शा जला दी, मैंने कर्जा निकाला है, मेरा हाइपोथिकेशन है, अब मेरा क्या होगा, मैं बर्बाद हो गया, अब मैं हर महीने घर भेजता हूँ, घर पैसे भेजता हूँ, अब मेरी बीवी है, बूढ़े माँ बाप है. म्हटलं कहाँ आहे घर, कारण मला नॉर्थमध्ये मी खूप काम करतो, त्यामुळे नॉर्थचं गाव बिहार उत्तर प्रदेश सगळं माहिती आहे. म्हणजे ज्यांना तुम्ही जे समजता ना त्याच्या पलीकडचं मला खूप माहिती आहे. असो, तर मंदार मी जास्त होते का, हा मंदारने मला त्या दिवशी सांगितलं की तू मी असं बोलू नकोस म्हणून. तेव्हापासून माझ्यावर बंधन आलंय. पण आता प्रथम पुरुषी एकवचनी माझे अनुभव मी सांगणार नाही तर मी मॅडमचे सांगू का, असा मला प्रश्न पडला. तर मी खूप घाबरतो मंदार. म्हणजे अशी माझी खूप, मी कायम ना दुसऱ्यांचं ऐकतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि माणसं बोलताना स्वतःचं बोलतात तेव्हा स्वतःलाच ऐकतात, आणि समोरचा बोलतो तेव्हा पुढे आपण काय बोलायचं हेच ऐकत असतात डोक्यात. त्यामुळे ते लिस्नर होतच नाहीत कधी. तर विलासरावांना मी रात्री 1 वाजता फोन लावला. हा राजू बोला, विलास बोलतोय. एवढ्या रात्री जेवलात, म्हटलं हो. हल्लीचं जेवण झालं का नाही इनबॉक्स मधलं. तर ते म्हणलं जेवण. म्हटलं सर असं आहे, काय काय एवढं पॅनिक का झालाय तुम्ही, शांत व्हा, काय झालं. तर मी म्हटलं सर असं आहे की एक माणूस आहे इथे. कुठे आहे माणूस, म्हटलं इथेच मी चालतोय तर अंधेरी तिथे वीरा देसाई रोडला रडत बसलाय. बरं मी काय करू. मी म्हटलं त्याची रिक्षा अशी अशी आहे, जळली, तो दुबे आहे, त्याच्याकडे कोणतंही इथे 15 वर्ष राहिल्याचं हे प्रमाणपत्र नाहीये, त्याने हायपोथिकेटेड कसं करून घेतलं मला माहित नाही, बँकेकडनं पैसे घेतले आणि तो आता संपला, बर्बाद झाला सर. आता मला माहिती आहे सर की तुम्हाला म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हजारो लोक बर्बाद होत असतील रोज, पण आता हा मला दिसलाच आणि हा रडतोय आणि त्याच्या बाजूला मी बसलोय, तर मी काय करू, असं मी हतबुद्ध झालोय. राजू तुम्ही काही काळजी करू नका, उद्या सकाळी 11 वाजता माझे हे सेक्रेटरी आहेत त्यांना मी सांगून ठेवतो. आणि विलासराव असे होते की सेक्रेटरीना सांगितलं म्हणजे सेक्रेटरी घुमवत राहिले असं नाही करायचे. ते एकदा घुमवलं ना तर विलासराव सगळ्यांना बोलवायचे, चीफ सेक्रेटरी पासून. यांचं काम न्याय्य आणि मानवतावादी आहे, नियम काय आहेत ते मला सांगू नका, नियमात बसवून हे काम करा, कारण मानवता महत्वाची. अविनाश वीरने विलासराव गेले तेव्हा मला दुःख झाल्याचं मी पोस्ट टाकली, तेव्हा तुला का आवडतात रे विलासराव असा एक प्रश्न विचारला होता, आठवतं अविनाश. त्याचं उत्तर आज मी तुला दिलं. तर सर मॅडम मी सांगतो, माझं आणि त्यांचं कोणतंही क्विड प्रोक्यो नव्हतं. मी आयुष्यात एवढ्या लोकांवर जर टीका करू शकतो, मी कोणत्याही मंत्र्याकडनं, मुख्यमंत्र्याकडनं, युनियन गव्हर्नमेंट म्हणजे देशातल्या सरकारमधल्या मंत्र्यांकडनं, कोणत्याही राजकीय मोठ्या नेत्यांच्या जवळची मैत्री असताना आठाण्याचं काही देणं घेणं केलं असेल तर मी त्यांच्या विरुद्ध नंतर लिहू शकलो नसतो. मी सगळ्यांविरुद्ध लिहितो, याचं कारण मी कोणाकडनं घेतलं नाही. मॅडम मला 10% मधली घरं एवढ्या मुख्यमंत्र्यांनी ऑफर केली, मी कर्ज काढून घर घेतलं. त्याच्या अगोदरच्या घर माझं चुन्याने रंगवलेलं भाड्याचं होतं, तो कधी मी बाहेर पडतो ह्याच्यावर टपलेला, कारण सतत पोलीस वगैरे यायचे, त्याला वाटायचं की काहीतरी भानगड होते किंवा त्याची काहीतरी भानगड होती ती उघडकीला येईल असं वाटायचं त्याला. तर तिथून मला हाकलण्यातच आलं शेवटी. त्याच्या पोलीस त्यासाठी यायचे नाही, पोलीस माझ्या सुरक्षेच्या काळजीसाठी यायचे. तेव्हा बरंच म्हणजे असंख्य गोष्टी, भुजबळ होते, मग RR पाटील होते, ते सतत संपर्क. ते म्हणायचे की तुम्हाला सतत असं लिहिण्याची काय हो, पोलीस पाठवतो. शेवटी पोलीस संरक्षण दिलं, ते काढलं. म्हणजे पत्रकाराला कशा कशात जायला लागतं बघा. जर तुम्ही चांगले पत्रकार होऊ शकलात तर याचा अभिमान बाळगू नका कृपया. मी कधीच बाळगला नाही. शेवटी काय झालं बघा, झालं असं की
म्हणजे आर पाटीलनी एवढी सुरक्षा दिली मला की आमच्या बिल्डिंग खाली पोती टाकण्यात आली आणि बंदुका घेऊन लोक ते पंजाबमध्ये वगैरे ना खलिस्तानवाद्यांच्या वेळेला कसे उभे राहायचे तसे राहिले. आणि आमचे वॉचमन होते. बिल्डिंग छोटी होती, घर छोटं होतं, ते आता त्याची लायब्ररी केली आहे. मी जरा मोठं घर घेतल्यावर मी लायब्ररी केली, त्याच्यात हजारो पुस्तकं, तुम्ही म्हणाल ते पुस्तक मिळेल. मानवेंद्रनाथ रॉयचं पुस्तक मृत्यूच्या समयी त्याने रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन चायना नावाच्या पुस्तकावर असं लिहिलंय की नाव फ्लेम इज नो मोर, आणि खाली सही केली. ते पुस्तक पण माझ्याकडे. अशी असंख्य गोष्टी आहेत माझ्याकडे, पण मी त्या तुम्हाला सांगत राहिलो तर आजचा दिवस पण जाईल, उद्याच जाईल. सूर्य विकणारा माणूस आहे मी, आणि मी भाकरीसाठी चंद्र नाही विकत. एवढंच कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पत्रकारितेत पुरेसं आहे. तुम्ही केलं तर पहिली आपली योग्यता ओळखा आणि हे करा. तर मुद्दा असा आहे की या पार्श्वभूमीवर मी आता तुम्हाला विलासरावांचं उदाहरण सांगितलं, किंवा त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे, जो महत्वाचा मुद्दा आहे, तर टिळकांनी मंडालेत गेले, अनेक वेळा अनेकदा लिहून गांधींना जे झालं ते सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या पत्रकारितेचा भाग होता. आजच्या पत्रकारांचा प्रश्न असा आहे, त्या दिवशी मी मॅडम युनिव्हर्सिटीमध्ये UGC तर्फे त्या पोस्ट डॉक्टरेटना काहीतरी एक लेक्चर द्यायला लागतो, त्याला मी जातो. ते हिस्ट्री डिपार्टमेंटच्या गेलो होतो. आता ही गोष्ट खरं तर जाहीररित्या बोलू नये, पण ही बोलावायला पण पाहिजे. तर मी जे बघितलं, मी सेंट स्टीफन कॉलेज दिल्लीपासून सगळीकडे, मी उत्तरेतल्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये बोललेलो आहे. सगळी प्रोफेसर मंडळी आणि शिक्षक होते आणि काही विद्यार्थी पण बसले होते. मी आलो म्हणून ऐकायला. मी हेगेमनी व्हर्सेस रेव्होल्युशन या विषयावर बोललो. मॅडम, मला ते झाल्यावर प्रश्नोत्तरामध्ये काय विचारण्यात आलं माहितीये? एका मुलीने विचारलं, एका म्हणजे प्राध्यापिकेने विचारलं, अर्थात ती पोस्ट डॉक्टरेट करत होती, म्हणजे झाले तिचं. मी एका जैन, आय एम म्हणजे प्रोफेसर इन सो अँड सो कॉलेज, मी नाव नाही घेत, मॅनेजमेंट इज जैन मॅनेजमेंट. ती ऋग्वेद, मी तुम्हाला सोप्यात सांगतो, ती ऋग्वेद शिकवायला इच्छिते, पण ऋग्वेदामध्ये ब्राह्मण मांस गाईचं खात असं तसं थेट लिहिलेलं आहे, ते मला शिकवता येत नाही म्हणली. मी शिकवीन तर माझी नोकरीच जाईल. दुसरा एक मनुष्य म्हणाला, तुम्ही म्हणता ते इतकं सुंदर आहे, पण ते मी करेल तर मला मेमो मिळेल दुसऱ्या दिवशी. लक्षात घ्या की ही माणसं भाकरीसाठी चंद्र विकणारी आहेत. त्या दिवशी मी बाहेर पडल्यावर माझे मित्र बाबासाहेब कांबळे, कदाचित ओळखत असतील, अनघा कांबळे, सगळ्यांना सांगितलं की आजचा माझा दिवस आणि बोलणं फुकट गेलं. कारण जर मनामध्ये दिवे पेटवू शकलो नाही मी, तर तो दिवस वाया गेला असं मला नेहमीच वाटतं. मग ते लिहिण्याच्या माध्यमातून असो, बोलण्याच्या असो, किंवा अजून काहीतरी असो. पत्रकाराला जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोचवायलाच लागतं. म्हणजे आजचा पत्रकार, आज याच्यावर येतो आपण. काल लढले पत्रकार, जे पत्रकार नेते पण होते बहुतेक, बरोबर. तटस्थ पत्रकारिता अशी काही भाग नव्हता कालच्या ह्याच्यात. त्याच्यात ब्रिटिशांविरुद्ध पत्रकारिता होती, किंवा टाइम्स ऑफ इंडिया होता जो ब्रिटिशांचा होता. आणीबाणीच्या काळामध्ये, म्हणजे आताचा स्वातंत्र्योत्तर काळात, आणीबाणीच्या काळात बहुतेक पत्रकार झुकलेच होते. गोविंद तळवलकरांचा मी इंटरव्ह्यू स्वतः घेतलाय, तो म्हणजे आहे, मी टाकीन कधीतरी. तळवलकर ते नव्हते जे मी पाहिले होते. हे तेज का जातं? कोणती खुर्ची नसताना ते मला म्हणाले की तुझा झब्बा मला दुसरा घालतोस तो घालायला दिला तर. माझा झब्बा घालून त्यांनी, म्हणजे झब्बा म्हणजे ते काय, जे काय मला फॅब इंडियातनं यायचं ते घालायचं मी, ते घालून त्यांनी इंटरव्ह्यू दिलाय. पण या गोविंद तळवलकरांनी आणीबाणीनंतर माफी मागितली होती की मी चुकलो, त्या काळात मी आणीबाणीला विरोध केला पाहिजे होता. लक्षात घ्या की पत्रकार होणं हे एक सन्मानाची गोष्ट नसून ऑक्युपेशनल हॅझार्डची आहे. मी मध्ये अहमद जावेदना पत्रच लिहिलं होतं, माझी संरक्षण काढून घ्या यासाठी हे पत्र लिहिलं होतं. जे पोती बिती घेतली ते मी मगाशी सांगत होतो, त्यात त्रास काय व्हायला लागला, आमचे वॉचमन सगळे सोडून गेले. कारण ते सगळे पोलीस सांगायचे की चाल तंबाखू घेऊन घे, हे घेऊन ये. त्यांना इतका त्रास झाला ते घाबरूनच गेले, ते सोडूनच गेले. त्यामुळे बिल्डिंगमध्ये शिव्या. एक दिवशी आमचे अत्यंत जवळचे नातेवाईक आले आणि त्यांचीच पिशवी चेक केली, त्याच्यावर घरात वाद पण झाले. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं, याच्यात संरक्षण मिळण्यापेक्षा माझ्यावर नजरच जास्त ठेवली जाते. शेवटी मी पत्र लिहिणार. आता पण पुन्हा एकदा, जेव्हा मी आत्ता एक लेख लिहिला होता, तुला माहितीच असेल की बऱ्याच जणांना माहिती आहे ते कुठचा लेख, आणि तो आता इन द क्वेस्ट फॉर पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये समाविष्ट आहे, एसेजमध्ये. त्यामुळे कोणी वाचू शकतं. पण तेव्हा मला पुन्हा एकदा DGनी विचारलं, प्रवीण दीक्षित होते, तुम्हाला संरक्षण पाहिजे का? तर मी पत्र लिहिलं की मला संरक्षण नको,
कारण पोलीस ओंबाळेंसारखे पोलीस जेव्हा कसाबच्या गोळ्यांनी मरतात पण त्याला पकडून देतात, त्याचं ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे ते. तसं माझं ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे. लेट मी फेस इट. तुमच्यात तेवढं धैर्य आहे का मुकेश अंबानीची भानगडी बाहेर काढणं किंवा अडाणीच्या भानगडी बाहेर काढणं? माझ्या फेसबुक पेजवर मी टाकलंय. किती लोक टाकतात? ते शेअर करायला 3-4 लोक येतात. या उलट कोजागिरी पौर्णिमेचे फोटो टाकलेत त्याला 5,000 शेअर. काय संबंध आहे? कोजागिरी पौर्णिमा साजरी करा, घरी प्या दूध, अजून काय प्या पाहिजे असेल तर. हे पत्रकाराचं काम आहे का? मी बहुतेक पत्रकारांचं काय बघतो की अमक्या ढमक्या मोठ्या माणसाबरोबर शेकहँड करताना फोटो असे टाकावे. त्याला काहीतरी एक कॉन्टेक्स्ट असला पाहिजे. उगाच त्याची माझी ओळख हे दाखवण्याकरता टाकणं गैर आहे असं मला वाटतं. तेही करावं पण मग त्याचं दालन उघडून करावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पत्रकारितेमध्ये त्याची आणि माझी ओळख ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. पत्रकाराने सरकार, कॉर्पोरेट्स किंवा कोणतीही प्रभावी शक्ती जी प्रोपागंडा चालवू शकते, सरकार एवढा प्रोपागंडा कोणीच चांगला चालवू शकत नाही कारण सर्व संसाधनं त्यांच्या हातात असतात. कॉर्पोरेट एवढा प्रोपागंडा चालवू कोणीच शकत नाही कारण सगळी रिसोर्सेस त्यांच्या हातात असतात. त्यांच्या मर्यादेपेक्षा जवळ जाऊ नये आणि मर्यादेपेक्षा दूर जाऊ नये. एका मर्यादेत अंतर ठेवून त्यांच्याशी संबंध ठेवावे तर तुमची डिग्निटी राहते. लोकांना बरोबर कळतं हा डिग्निफाईड पत्रकार आहे. ते बरोबर ब्रँडच्या मागे येतात. अहो ब्रँड एस्टॅब्लिश मी माझा कसा करू? तुम्ही माझे आयडॉल आहात असं मला अनेक लोक प्रश्न विचारतात. मी म्हटलं मी याचा विचारच नव्हता केला कधी. मला वाटतं तसं मी वागत राहिलो. तुम्हाला आतला आवाज आहे ना तुमचा, म्हणजे गांधीजींची खूप चेष्टा करतात आतला आवाज आतला आवाज, पण आतला आवाज असतो बरं. तुमचा आतला आवाज जे सांगतो ना ते तुम्ही ऐकत नाही कधीच. माणसं नेहमी पळत राहतात. आता मॅडम तर काउन्सिलर आहे, त्यांना माहिती आहे माणसं स्वतःच्या आतलं जंगल आणि अंधार हे न शोधण्याकरता मॉलमध्ये जातील, खोटे सिनेमे बघतील, वाटेल ते करतील. पण आतला अंधार एका चिंतनाने बघण्याची क्षमता आणि त्यातलं भय, म्हणजे बायबलमध्ये वाक्य आहे की तुमच्या मोक्षाचा मार्ग तुमचं स्वतःचा फिअर आणि ट्रेम्बलिंग मधनच जातो. त्याच्या पलीकडे दुसरा मोक्षाचा मार्गच नाहीये. तुमचं भय आहे आणि तुमचं कंपन आहे मनाचं, त्यातूनच तो मार्ग जातो. आणि पत्रकाराला सर्वात जास्त त्याला फेस करायला लागतं. ते फेस करण्याची तयारी आहे तर तुम्ही पत्रकारिता करा, नाही तर इतर अनेक उद्योग आहेत जे करता येतात. उदाहरणार्थ बिल्डर बनणं हे सर्वात सोपं आहे. सर्वात कठीण असलं तरी एक गॉडफादर बनायचा आणि गरीब लोकांच्या जमिनी लाटत जायच्या की आपोआप माणूस बिल्डर बनतो. पाहता पाहता आपल्याला लक्षात येतं की पत्रकार खरा असेल तर तो सायकलवरनं जातो आणि त्याचा दुसरा मित्र जो पत्रकार होणार होता पण बिल्डर झाला तो पॅजारत्न येतो, त्याला लगेच आत घेतलं जातं. मला परवाच मी टाकलं होतं, मला वाटतं की आपली शिधा घेऊन मी तुम्हाला शेअर करतो. एका मोठ्या नेत्याचा इंटरव्ह्यू केला बरं का, म्हणजे जो हॅशटॅग फेसेस मध्ये येईल तो तुम्ही बघाल तर थक्क व्हाल. त्या नेत्याला बरं तुम्ही मला सांगा माझा शर्ट ओढा थांबायचं म्हणून. तर त्या नेत्याला त्याने आयुष्यात मित्र नातेवाईक स्वतः मिळून 24 निवडणुका लढवल्या, त्यातल्या 23 जिंकल्यात. त्याने स्वतः 7 निवडणुका लढल्या, त्यातल्या 8 निवडणुका लढल्या, त्यातल्या 7 जिंकल्यात लोकसभेच्या, 1 हरला. याचं कारण राजीव गांधी तेव्हा लाट आली होती, इंदिरा गांधी गेले तेव्हा. त्या नेत्याचं नाव मी सांगत नाही. तो मला म्हणाला की मी काय वाटेल ते केले. अहो बघा मी ही बाजू आणली समोर, तेव्हा ती तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला शॉक बसेल. तुमचं जे आता परसेप्शन आहे त्या नेत्याबद्दलचं ते बदलून जाईल. पण बदलू नका, कारण तुमचं परसेप्शन पण बरोबर आहे पण त्याला पण अदर साईड आहे. तो म्हणला मी सभापती झालो तेव्हा 19 वर्षाचा होतो. त्या काळात काँग्रेसची जाम चलती असायची आणि काँग्रेसचे लोक मागे जीप पुढे जीप, तुम्ही बघितलेले असतील पिक्चर सिंहासन वगैरे, ते जी पद्धत धोतर बितर लावून. तर माझ्या मित्राने येऊन सांगितलं मी निवडून आलो सभापती, मी पहिल्यांदा 4 लोक फोडले म्हटला काँग्रेसचे. म्हणजे तेव्हा त्याच्यात काहीतरी पॉलिटिकल हे असणारच ना, ऍप्टिट्यूड शिवाय शक्य नाही ही गोष्ट. त्याला माहिती होतं की त्याला पॉलिटिशियन होऊ शकतो. तो त्याचं घराण्याचं काही बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हतं त्याला, ऍब्सोल्युटली नाही. तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही शॉक व्हाल. बरं, समाज पण अगदी साध्या बहुजन समाजातनं आलेला माणूस. आज त्याच्यावर भयंकर टीका केली जाते, त्याचं पण त्यांनी उत्तर दिले. पण एनिवे त्याचं सगळं तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल. 12 तारखेला तो एपिसोड ओपन होईल तेव्हा तुमच्या डायरेक्ट मोबाईलवरच येईल तो.
तर मुद्दा असा आहे, ते म्हणाले की मी सभापती झालो, तर माझ्या मित्रांना सांगितलं मी आज सभापती झालोय. आता बघा पत्रकार म्हणून कसं बघायला लागतं. आता ही बाब मी बघितली इतक्या त्याच्या तो मला म्हणाला, ते मला म्हणाला की माझ्या आयुष्यात एवढे वर्ष हे मला कोणी बोलायलाच दिलं नाही पत्रकारांनी. म्हटलं ही गोष्ट मी कोणाला सांगू हाच मला प्रश्न होता, की अरे मी हे सगळं केलं तेव्हा मी इथे पोहोचलोय राव यार, माझ्यावर टीका करताना जरा दया तरी करा. तर मुद्दा असा आहे, मी म्हटलं नाही तुम्ही बोला बरं तुम्ही, आणि ज्या गोष्टींना जबाबदार नाही त्याच्यासाठी मी तुमच्यावर टीका करणार नाही. तुम्ही डिफेंड करायला लागणार तुम्ही एखाद्या पार्टीचे असाल तर, पण मला माहिती आहे की मनातनं तुम्हीच विरोधात आहात. तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारून छळून इथल्या इथे, आपल्याकडे कसं मराठीमधली जी पत्रकारिता आहे ना, तर बिचारे दिल्लीत घेतले जातात निर्णय, ते समर्थन करणारा इथल्या स्पोक्सपर्सनला अपरिहार्य असतं. त्याला मनातनं बिचाराला राग आलेला असतो, कारण कॅशची ट्रान्झॅक्शनच बंद झालंय काय त्यालाही आवडत नसतं. पण तो बिचाराला त्याला मग तुम्ही कसं केला, अरे तू कुठे 2.5 माणसं करतायत तिकडे दिल्लीमध्ये, इथे खाली बिचाराला त्याला कशाला तुम्ही पिळवणूक करताय आणि लोकांना हा तमाशा खोटा कशाला दाखवताय. हे बंद करा, ही पत्रकारिता नाहीये, हे मनोरंजनाचे वेगळे प्रकार आहेत. ह्या सासूसुनांचं भांडण आहे ना, तसंच हे एक वेगळं भांडण तिथे निर्माण केलं जातं काल्पनिक, त्याचा काहीही वास्तवाशी संबंध नाही. कोणताही शो बघून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान किंवा परसेप्शन किंवा कोणत्याही प्रकारचा शहाणपणा किंवा फिलॉसॉफिकल नॉलेज किंवा आजच्या राजकीय परिस्थितीचं अनालिटिक्स काहीही मिळणार नाही. तुम्हाला जीडीपी आणि टीडीपी मधला पण फरक कळणार नाही त्याने. कोण जीडीपी वाढते का टीडीपी वाढते हे सुद्धा कळणार नाही. तर मुद्दा असा आहे की तो नेता मला म्हटलं मी सभापती झालो, तर सभापती झाल्यावर आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे, सभापती झाल्यावर आजची पत्रकारिता आहे ही गोष्ट त्याला आज पहिल्यांदा बोलायला मिळाली, जवळपास तो 70 वर्षाचा झालाय आता. तर तो म्हणला मी सभापती झाल्यावर माझ्या मित्रांना सांगितलं मी सभापती झालो, मी 20 वर्षाचा होतो. ते म्हणले सभापती असा असतो का, ते शिंदे सरकार आहेत ते खरे सभापती, मागे पुढे जीप वगैरे धोतर बितर, तुझं काय सभापतीचा संबंध, खोटं काहीतरी बोलतो. मी त्यांना सांगतो की मी सभापती झालोय, अरे ते एबी फॉर्मवर मी सही करू शकतो आता, तुम्ही उगाच त्या शिंदे सरकारकडे जाऊ नका, ते काँग्रेसचे लाईन लागते त्यांच्याकडे. ते म्हणले असं काय नसतं, तू उगाच काय पण सांगतो, अशी परिस्थिती होती म्हणले. तर मी म्हटलं चला आता काय करू, आपण शिंदे सरकारकडे, मी पण येतो. मी गेलो, मी बाहेर सांगितलं की मी अमक्या अमक्या, आता मी नाव गावाचं सांगितलं तुम्हाला कळेल नाव कोण येतो म्हणून, म्हणून मी सांगत नाही, अमक्या अमक्या गावाचा सभापती आलाय. शिंदे बाहेर आले, ओ या 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 बसा बसा, बाजूला बसवलं आणि म्हणाले काय काम आहे. तर म्हणले अहो आमचे हे मित्र आहेत, त्यांना सगळ्यांना एबी फॉर्मवर सह्या हव्यात. अहो मग काय, तुम्ही सभापती आहे, तुम्ही पण करू शकता. अहो पण शिंदे सरकार, अरे तुम्ही त्यांना सांगा तर पटेल, माझी एकंदर परिस्थिती बघता, त्यांना पटतच नाहीये की हे इथे संपलं नाही राव, पुढचं आहे का, माणसं कशी काम करायला लागतात. म्हणून राजकारणात पण सोपं नाही, राजकारण चित्रपट क्रिकेट पण सोपं आहे असं समजत असाल तर मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या, अनेकांना इन अँड आउट ओळखतो. कुठचीच गोष्ट शॉर्टकटने होत नाही. शेवटी शॉर्टकट हा माणसाला संपवतो. शॉर्टकटने तुम्हाला डॉन पण होता येत नाही, एक शार्प शूटर होऊ शकता तुम्ही फक्त, आणि कधीतरी एन्काउंटर मध्ये मारलाय. आता तुम्ही डॉन व्हायचं असेल तरी शॉर्टकट नाहीये, त्याला खूप बुद्धी वापरायला लागते. एनिवे, दुसरा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला, म्हणले मी सभापती झालो, नंतर निवडून आलो आमदार म्हणून. मला एकदा पक्षाचं पत्र आलं की मुंबईत या, अमके ढमके, त्यांची पण नावं नाही सांगणार, त्या म्हणतात ढमके ढमके उभे आहेत, त्यांचा तुम्हाला प्रचार करायचा आहे. मला इतका आनंद झाला की एवढ्या मागासल्या भागातल्या माणसाला शेवटी मान मिळाला की मुंबईत प्रचार करायला पक्षाने बोलवलं. तत्काळ मी दुसऱ्या दिवशी, तेव्हा काय माझ्याकडे गाडी नव्हती, एसटी पकडली आणि सकाळी आलो. पक्ष कार्यालयात गेल्यावर सांगितलं की तुम्हाला फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे करा, विश्रांती घ्यायची तर 15 मिनिटं पडा वगैरे, काम खूप आहे. मला वाटलं बरीच भाषणं करायची आहेत. सगळं झालं माझं, फ्रेश झालो. एक मोठा चिकाचा डबा दिला मला आणि एवढी पोस्टर्स, सांगितलं डोंबिवलीभर लावा, चिकटवायची आहेत. म्हणे जेवढ्या निवडणुका मी जिंकल्यात तेवढ्या निवडणुका बघितल्या पण नाहीत अशा लोकांसाठी हे काम मी निष्ठेने केलं. मी जिथपर्यंत पोचलो ना, तो मार्ग इतका सोपा नाहीये. हे सगळ्यांना पापड बेलावे लागतात. मी एकेका माणसाचं सांगू शकतो. आणि पत्रकार हा आयता जाऊन त्याला विचारतो, मग तुम्ही कसं काय भ्रष्टाचार केला एवढा? नाही केला, भ्रष्टाचार केला हे बरोबर आहे, पण तुमचं ज्ञान, तुमचं सबस्टन्स, तुमची डिग्निटी एवढी असली पाहिजे की त्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. नाहीतर तो समोरचा माणूस तुम्हाला चुप्पच करणार. तुम्ही जाब विचारण्याची नैतिकता तुमच्यात निर्माण केली नाही आणि प्रश्न विचारण्याची योग्यता, पत्रकारिता हा एक कला आहे, त्याचे अनेक प्रकारचे रियाज आहेत. ते रियाज आहेत. लेखन जशी कला आहे, लेखक जन्म घेतो. शिंत्रे खानोलकर मी कार्यशाळेतनं बनवू शकत नाही.
म्हणजे कोणताच लेखक कार्यशाळेत भाऊपाध्ये कार्यशाळेत बनत नाही. भाऊपाध्यांचा एक अप्रतिम लेख आहे, तेवढाच वाचा. बाकी पुस्तकं तुम्ही आता काय मला माहित नाही, राडा, अनिरुद्ध धोपेश्वरकर वाचाल वगैरे की नाही. खेरवाडी अशीच जळत राहो नावाचा एक त्यांनी लेख लिहिला होता. ते त्या अंकाचं संपादन विजय तेंडुलकरांनी केलं होतं. तो एकच लेख लिहून जरी भाऊपाध्ये गेले असते तरी भाऊपाध्ये लेखक म्हणून अमर होते. तुम्ही काहीही वाचलेलं नसताना एखाद्याला जाऊन काहीतरी प्रश्न विचारला, तुम्ही लीड काय देणार त्या प्रश्नाला पुढे? बरं, दुसरी गोष्ट, तुम्हाला टीव्ही, वृत्तपत्र, मला आत्ता बघत असलेल्या संपूर्ण पत्रकारितेच्या जगात एक प्रणव रॉय जे होते, म्हणजे त्यांनी काम केलं एक काळ, त्यांनी त्याच्यात काय केलं आणि मग त्यांच्यावर केवढ्या केस चालू आहेत याच्याशी आत्ता आपण बोलूया नको, ते कंपार्टमेंटमध्ये जाऊया. स्टाईल, अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ कंटेम्पररी वर्ल्ड, एवढं त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त व्हायचं. त्यांना कधी आवाज चढवायला लागला नाही. मी माझ्या आयुष्यात आवाज चढवलेला नाही. समोरचा माणूस ना तुम्ही विश्वासात घेऊन जास्त बोलतो, तुम्ही त्याच्यावर अटॅक केला ना तर पुशपुल मेथड सुरू होती त्याची, मग तुमची लढाई होती. तुम्हाला असल्या प्रकारच्या धांदरट फालतू, मला कोणत्याही, मी अनेक पॉलिटिकल शोज केलेले आहेत, अनेक लाईव्ह पॉलिटिकल शोज केलेले आहेत. मला अत्यंत विरोधक असलेली माणसं सुद्धा माहिती आहेत मला, आणि म्हणजे त्यांना मला कधी असं सांगायला लागलं नाही तुम्ही चालते व्हा वगैरे. त्यांच्याकडनं काढून घेणं ही कला आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रियाज तुम्हाला रोज स्वतःशी करावे लागतात. शेवटी प्रयोग आहे ना तो स्वतःवर करावा लागतो, दुसऱ्यावर नाही. कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता, उद्याची पत्रकारिता बदलणार नाहीयेत. माणसं फक्त बदलतात, काळ बदलतो आणि साधनं बदलतात. एवढा फरक सोडला तर कालही तेवढेच भ्रष्ट होते. 5च पांडव होते, 100च कौरव होते. बरोबर, प्रपोर्शन तेच आहे आजही. थोडंफार इकडे तिकडे होतं पण ठीक आहे. म्हणजे पांडव वाढले असं मला म्हणायचं नाही, सॉरी, पांडव अडीच झालेत आता, 5 होते ते अर्ध्यावर आली आहे संख्या. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारितेमध्ये, कालच्या, आजच्या, उद्याच्या पत्रकारितेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एव्होल्युशन जे झालं ते टेक्नॉलॉजीचं झालं. उत्क्रांती जी झाली ती टेक्नॉलॉजीची झाली आहे. जेव्हा टिळक होते तेव्हा टेलिव्हिजन नव्हता, गांधी होते तेव्हा टेलिव्हिजन नव्हता, भालकार भोपटकरांना टेलिव्हिजन नव्हता, शिम परांजपेंना टेलिव्हिजन नव्हता, आंबेडकरांना टेलिव्हिजन नव्हता. त्यांचं लेखनातनं त्यांना व्यक्त करायचं होतं. तुम्हाला टेक्नॉलॉजीतनं व्यक्त करायचं आहे. पुढे आता वेब टेक्नॉलॉजी टेलिव्हिजनची जागा येणार. टेलिव्हिजन संपला, अजून एक 6-7 वर्षात टेलिव्हिजन पूर्णपणे नष्ट होणार. तुम्हाला मोबाईलवर आता बातम्या आपण जवळपास मोबाईलवरच बघतो. मी तर टीव्ही बघतच नाही. मग कधीतरी अगदी म्हणजे माझ्या आवडीचा चित्रपट लागला असेल तर मी HD चॅनल करून घेतलाय, त्याच्यावर कुठचा तरी चित्रपट बघतो. एवढं सोडलं तर मी टेलिव्हिजन बघतच नाही. म्हणजे मी टेलिव्हिजनवर माझे शो चालायचे तेव्हा सुद्धा बघायचो नाही मी. म्हणजे आत्मप्रेमाने मग्न होणं हे सर्वात घातक गोष्ट आहे. मंदारला हे मान्य आहे. म्हणजे ते मला सूचना देत असतो, असं होतंय का, असं होतंय का. तर मुळामध्ये आपला राजेश खन्ना होऊ देऊ नका, पहिली गोष्ट. म्हणजे यशस्वी झालात तर, अपयशी झालात तर प्रश्नच उद्भवत नाही. योग्यता, आणि तुम्हाला मी एक सांगतो, दुधाचा कॅन उलटा जरी ठेवला ना तरी फेस वर येतो. तुमच्यात योग्यता असेल ना, सबस्टन्स असेल ना, तर तुम्ही पुढे जाणारच. नसेल तर काही केल्या जाणार नाही. आता साधनं हाताळण्याची कुशलता, स्किल, हे आजच्या आणि उद्याच्या काळात फार महत्वाचं आहे पत्रकारितेमध्ये. पूर्वी काय होतं, पेन घेतलं, पेपर लिहिला की पत्रकारिता होत असे. तो लेखक असेल तर चांगला लिहायचा. म्हणजे जज्वाल वगैरे असे पत्रकार होऊन गेले. पण तुम्हाला मी एक सांगू का, आक्रमण हे सुद्धा विशुद्ध भावनेने आणि पुरावे देऊन करता येतं, आणि ते अकाट्य तर्काने करता येतं. मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण सांगतो पत्रकारितेच्या पलीकडे. त्यांनी सामाजिक विषयावर, समाजवादावर पण त्यांचं पुन्हा चांगलं वाईट सोडून द्या बरं का. म्हणजे तुम्ही सगळ्यांचं वाईटच बघणार असाल तर वाईट बघा, पण सगळ्यांचं चांगलं बघायला शिकलं की फारच आनंददायक आयुष्य होतं. माझं आयुष्य आनंददायक नाही याचं कारण वाईट पण मला बघता येतं हे आहे, पण मी ते व्यक्त नाही करत. असो, ओशोंच्या भाषणामध्ये कुठच्याही तर्काला त्यांचं ऐकत असताना तुम्हाला असं वाटत नाही हा काट्य तर्क आहे, बरोबर? असं वाटतं हे अकाट्य बोलतायत, हे बोलतायत तेच द ट्रूथ आहे. असं असतं तसं नाही. त्याच्यावर कधीतरी आपण नंतर बोलू. मला फिलॉसॉफीवर खरं तर बोलायला बोलवलं तर खूप आनंद झाला असता. तर अकाट्य आहे असं वाटतं. ते आवाज चढवत नाहीत,
ते इतका मोठा पॉज घेतात की तुम्हाला ते विचार करायला वेळ देतात. म्हणजे ते डेमोक्रॅटिक आहेत. काही लोक फास्ट बोलतात का माहितीये, समोरच्याला विचार करायला वेळच देऊ नये. मित्रांनो, संपलं. म्हणजे तुमचा ब्रेन वॉश होऊन तुम्ही पूर्ण तुम्ही रोबोट झाला तिकडे तयार. असं न करता ते शांतपणे आवाज न चढवता ज्ञान परावर्तित करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ते अकाट्य वाटतं. अकाट्य नसतं ते कधी कधी, परंतु तुम्हाला एक दृष्टिकोन तर मिळतो. जे ज्ञानकण ज्याच्याकडनं वेचता येतात ते वेचून घ्यावे. माझ्या आयुष्यात मी तुम्हाला एक तत्व सांगतो की माझा कोणी गुरु नाही आणि मी कोणाचा गुरु नाही, हे मी नेहमी सगळ्यांना सांगतो. मला आदर्श मानू नका आणि मी कोणाला आदर्श मानत नाही. हां, जास्त कमी प्रमाणात निकड तक्त्याप्रमाणे मी अनेकांकडनं अनेक गोष्टी शिकलो. विजय तेंडुलकरांकडनं अनेक गोष्टी, त्यांच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. अरुण साधू, अनेक लोक माझ्या मागे उभे राहिले, अनेक विरोधात उभी राहिली. सगळ्यांकडनं मी शिकलो. पण याला मार्गदर्शक म्हणता येईल किंवा समाजामध्ये तत्व असतातच ना, सत्व रज तम अशी तत्व असतात. ती एकेका माणसामध्ये असतात, त्याच्याकडनं ती घ्यायचीच असतात. आपल्याला ती घेण्याकरताच असतात. एक पिढी पुढच्या पिढीला देते, ती पिढी पुढचीला देते, त्याच्या पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला देते. या प्रकारेच ते जायला हवं. आता तुमच्यापैकी अनेक पत्रकारितेच्या क्षेत्रात शिरू पाहणाऱ्या माणसांना मी, मुलांना सांगतो की टेक्नॉलॉजी हाताळायला शिका, पण ती हाताळताना मानव हा केंद्रबिंदू असला पाहिजे, माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माझी लायकी माझ्या ज्ञानावर ठरते हे डोक्यात भिनवा. माझी लायकी कोणत्याही सत्तेवर किंवा पदावर ठरत नाही. मला खूप पैसे मिळणार आणि खूप प्रसिद्धी मिळणार म्हणून मी पत्रकारितेत आलो असेन तर येऊ नका. तुम्हाला मिळाली तर तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या आणि त्या मिळाव्यात, पण ते त्याचा प्रमुख उद्देश नाहीये. त्याचा प्रमुख उद्देश काहीतरी वेगळा आहे आणि त्यासाठी तुम्ही करताय. तुम्ही कशासाठी करताय? जे वी द सव्हरन पीपल मधली जी माणसं स्वतःचा आवाज एका अमानुष अशा सरकार किंवा शक्ती पुढे, सरकार, कॉर्पोरेट्स, जागतिक शक्ती यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही माध्यम आहात, हे विसरू नका. तुम्ही तुमची मतं नका मांडू. तुमची मतं तुमच्या लेखात मांडा आणि लिहा, तुमच्या ब्लॉगवर लिहा. आता साधनं उपलब्ध आहेत आणि वर लिहा, हे माझं मत आहे, हे लोकांच्यासाठी मी लिहित नाही. जेव्हा लोकांच्यासाठी बातम्या किंवा मत किंवा काही व्यक्त करता तेव्हा 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तुमचं कौशल्य, एक तुमचं तंत्रज्ञान, बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी ज्ञान, तुमचं आत्मज्ञान. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर ट्राय करून बघा. कारण पत्रकारिता हा इतका हलक्याने घेण्याचा विषय नाहीये. नाहीतर आपण चॅनल बदलले नसते पटापटा पटापटा, कुठच्या तरी चॅनलला आपण खेळलो असतो. तसं होत नाही. आणि कुठच्याही शक्तीच्या फार जवळ किंवा फार दूर जाऊ नये, ही सगळ्यात महत्वाची अट आहे. आयुष्य जगताना तुम्ही काय निवडता यावर, म्हणजे तुमचं पोझिशनिंग जे होतं ना, म्हणजे जसं पत्रकारिता, आता हा प्रथमेश आहे, तो आर्ट डिरेक्टर आहे, काहीतरी निवडता तुम्ही, त्यानंतर त्या अंगाने सगळं जातं. बरं, एक पोलीस कमिशनर, पोलिसात गेला तुम्ही, IPS ऑफिसर झाला, एक पोलीस कमिशनर हा एखाद्या माफिया डॉनच्या पद्धतीने विचार करणारा असावा लागतो, तेव्हाच तो यशस्वी होतो. म्हणजे दोघांच्या IQ आणि स्ट्रॅटेजीज एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारख्या चाललेल्या असतात. दोघेही आपल्या बाजूने खेळतात. दुसऱ्यांदा बेल झालेली, तिसरी बेल म्हणजे बंद. असं पूर्वी संगीत सारदात वगैरे व्हायचं म्हणे, आम्ही पाहिलेलं नाहीये म्हणजे असं तिसरी घंटा वगैरे असं. तर मी आटपतो, म्हणजे मला माहित नाही माझा किती, बरीच वेळ बोललो मी असं. मला असं वाटतं की मी जे बोललो ते काल, आज आणि उद्यामध्ये काही फरक नाही. पहिली गोष्ट पॉइंटर मी सांगतो, काल, आज, उद्यामध्ये काही फरक नाहीये. काळाचा फरक आहे आणि तंत्रज्ञानाचा फरक आहे. तंत्रज्ञान शिकता येतं, लेखक जन्मावा लागतो, किंवा सादरीकरण करण्याची कला ही पण जन्मावी लागते. अनेक लोक मुलाखती घेतात, अनेकांना वाटतं मुलाखती घेणं म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारणं आणि समोरच्याने उत्तर देणं. अजिबात नाही. 6 प्रकारच्या त्याच्यात रियाज आहेत जे रोज करावे लागतात. स्वतःशी बोलायला शिकायला लागतं आणि स्वतःचं न ऐकायला शिकायला लागतं, समोरच्याचं ऐकायला शिकायला लागतं. पुन्हा लर्निंग
डी लर्निंग आणि रीलर्निंग हे त्याच्यात येतं. हे म्हणून मुलाखती फरक हे त्यामुळे जाणवतो. म्हणजे लोक असं म्हणतात तुम्ही छान मुलाखती घ्यायचा, त्याच्यासाठी मी काय करायचं हे मला माहिती आहे. मी ग्रेट आहे असं काही माझं मत नाहीये. तुम्हाला जर आवडत असेल तर मी ग्रेट आहे. शेवटी परसेप्शनवर ठरतं ना. तुम्हाला वाटलं की मी ग्रेटच आहे तर मी काय करणार, मी सांगितलं किती मी ग्रेट नाही तर मी ग्रेटच आहे. मुद्दा माणसाच्या म्हणजे सब्जेक्टवर ठरतो, तो ऑब्जेक्टवर ठरतच नाही. म्हणजे ऑब्जेक्ट संपलं, मी माझं अस्तित्व चा विलय झाला. मी काय, मग मी लोनर आहे. मॅडम सायकोलॉजी बद्दल जाण, मॅडम मी लोनर आहे, मी इंट्रोवर्ट आहे, मी कधी भयंकर लो असतो तर कधी बायपोलरच्या शक्यता माझ्यात सगळ्या आहेत. मला अँझायटी आहे, मी एकेकाळी फार इम्पल्सिव्ह होतो, आता नाहीये. या सगळ्या शक्यता तुम्ही एकत्र घेतल्या तर हा माणूस सामाजिक व्हायला लायक आहे का सांगा? नाही, मी नाही आहे लायक. मी शेकडो पुस्तकं, मी रात्री अशी पुस्तकं, मी इन्सोमनियाक आहे, मी पुस्तकं रोज वाचतो. पूर्वी तर 250 पानं 300 पानं वाचायचो, आता किमान मी निदान 150 पानं तर वाचतो. मग मी लिहितो, माझ्या डायऱ्या लिहितो, पुस्तकं जी आहेत रो मध्ये येणारी त्याच्यावर लिहितो. आणि मला आलेली म्हणजे दिवाळी अंक 5 लिहायचे होते, एकही लेख मी लिहिला नाही. मला अनेक ठिकाणी भाषणाला बोलवतात, कित्येकदा मी ऐन वेळेला कॅन्सल करतो. हा मूडचा भाग असतो, लक्षात घ्या. पण मी कमिटमेंट केली तर मी ती पुरी करतो, आणि काम जर स्वीकारलं ते परफेक्ट करतो. एवढं मी माझ्याकडनं आश्वासन देतो. ते परफेक्ट करतो म्हणजे मला वाटतं मी परफेक्ट करतो. तुम्ही शोधू शकता की त्याच्यात चुका आहेत. हे स्वातंत्र्य तुम्हाला कायमच बहाल आहे. या सगळ्या गोष्टी मिळून जो मी आहे त्याच्याकडे तुम्ही बघता आणि ठरवता काय आहे ते. जसं ऋषिकेशने एक लेख लिहिला, त्याचं हे अॅनाटॉमी ही आहे. खरं सांगू का, मी तो नाही आहे जो तुम्हाला वाटतो. खरं सांगायचं तर मी एकांतात जेव्हा बसतो ना, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अजून एक उदाहरण आठवतं की बाहेर एवढा लढणारा माणूस आतमध्ये ढसाढसा रडलेले तो उशीमध्ये, की ज्या कॉजसाठी, ज्या संपूर्ण जातीसाठी, मानवतेसाठी, जाती म्हणजे धर्मासाठी, त्यांच्या जातीसाठी नाही, हिंदू धर्मासाठी सुद्धा, हिंदू कोड बिल, सगळ्यासाठी, मानव मुक्तीसाठी लढतोय मी. ना माझ्या लोकांना कळत, ना नेहरूंना कळत, ना सरकारला कळत, मी काय करू? सी, एवढी प्रज्ञावान माणसं. आता मी परवाच विचार करत होतो, माझ्या मनात असं एक आलं की घटना आहे ती घटना तशीच ठेवून अजून ब्रॉडर केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या संकल्पना अजून मोठ्या केल्या पाहिजेत. हे झाले स्वातंत्र्याची गळचेपी फार व्हायला लागली आहे, आणि कायदे तर बदलले पाहिजे याबद्दल मी लिहिलंच आहे. म्हणजे त्याच्यावर माझं मोठं पुस्तकच आहे की CRPC आणि IPC हे ब्रिटिशांनी त्या काळी 10,000 ब्रिटिशांच्या मार्फत इथे इम्पिरियलिझम राबवता यावा म्हणून CRPC IPC लावतो. तुमच्यावर IPC लावतात, पोलीस स्टेशनला चुकीचं आहे ते. 1844चा IPC त्यांना हवा होता, तेव्हा ब्रिटनमध्ये पण ते कायदे नव्हते. आता ब्रिटनमध्ये त्याहून बदलले ते कायदे तुमच्यावर लावते. हे सगळं बदलायला पाहिजे वगैरे. मी म्हटलं की मी असा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा केवढं सोपं होतं की त्यांना एकदा त्यांच्यावर सोपवलं की चिंताच नाही. त्यांना सगळंच माहिती, इकॉनॉमिक्सही माहिती. हिल्टन कमिशनचा अहवाल लिहिला, त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राहिली. म्हणजे कशाचा काय परिणाम शेवटच्या माणसावर होईल हे जे कळणारा एवढा विजडम असलेला मनुष्य होता तिथे. त्याच्या अगोदर म्हणजे डायरेक्ट आपण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जातो. म्हणजे त्यांच्या काळाच्या पानाने ते तसेच होते. ही आत्ता म्हटलं, आत्ता माणूस कोण बघावं म्हटलं, मनमोहन सिंग आहेत पण ते थोडे फक्त इकॉनॉमिक्स आहेत, शिवाय त्यांचे शेवटी माझ्या असं लक्षात आलं, असा माणूसच नाहीये. कोणाला सांगायचं हे बदलायला? कोण बदलणार? कोणतं मंडळ? 120 कोटी लोकांच्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था एवढी बर्बाद झालेली आहे की अशी माणसं निर्माण करण्याचं सामर्थ्यच आपल्यामध्ये उरलेलं नाही. बरं, तुम्हाला म्हणजे मॅडम परवा राहुल गांधींची चेष्टा झाली. मला काय राहुल गांधी आवडतात किंवा नाही आवडत याचं असं, मला कोण आवडत बिवडत नाही. म्हणजे माझं असं काही आवड निवड अशी काही नाही आहे. माझ्या ताटात जे पडतं ते खातो मी. ते बीफ असेल तर बीफ, पण गोव्यात खातात त्यामुळे मी गोव्यात जाऊन खातो. MP महाराष्ट्र वगैरे मध्ये नाही खात. एकच देश आहे आपण, एकच संविधान आहे, आणि कुठे खायचं आणि कुठे काय नाही खायचं याचा वेगळे नियम आहेत. काय गंमत आहे. असं पण काळ बघायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं कधी. खैर, हा पण काळ जाईल. प्रत्येकाचा सूर्य उगवतो तसा अस्ताला पण जातो. मुद्दा असा आहे की मॅडम, की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मला इथे बोलवलं. उद्याचे पत्रकार जे आहेत, उद्याचा काळ मोठा कठीण आहे. कारण सारी भारतातली आणि जगातली संपत्ती ही 2% लोकांच्या हातात असणार आहेत. त्यामुळे ही संसाधनं सगळी त्या लोकांच्या हातात असणार आहेत जगामध्ये.
आणि तुम्ही त्यांचे नोकर असणार आहेत, अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या. आणि तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची लढाई किंवा क्रांती किंवा अशा प्रकारचा विचार करूच शकत नाही. हेगेमनी वेगळ्या लेवलला गेलेली आहे टेक्नॉलॉजीमुळे आणि रिसोर्सेसचं केंद्रीकरण झाल्यामुळे, आणि त्यामुळे रेव्होल्युशन पण वेगळ्या लेवलने करायला लागेल. त्याचा प्रयत्न वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पातळीवर केलेला आहे, करत आहेत. यापुढचं युग जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे. ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मध्ये रस असेल त्यांनी पुढच्या पत्रकारितेचा विचार करावा, नाही तर विसरून जावं. म्हणजे आता पेजर आल्यावर कसे लोक पेजर घेऊन फिरायला लागले, पेजर त्यांना वाटलं काय 50 वर्ष लागतील मोबाईल यायला. पेजर वर मेसेज यायचे हात मोबाईल आले मोटोरोलाचे. तेवढ्या वेगाने टेक्नॉलॉजी बदलली. तसं तुम्हाला वाटत असेल की चॅनल बिनल संपले, आता काय वेब मीडिया पण संपणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जाणार आपण. त्याच्यावर लक्ष द्या. पुतीननी परवा म्हटलं भाषणामध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज मोर पॉवरफुल दॅन न्यूक्लिअर पॉवर. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्या हातात त्याच्या जगाच्या चाव्या असतील त्याबद्दल जाणून घ्या. तुम्हाला या सगळ्याचं मी जे सांगतोय ते कळतंय की नाही मला कळत नाहीये, पण मी काय आहे की मी आज ठरवलं होतं, मी नेहमी खूप प्रयोग करतो, प्रत्येक भाषणात वेगळा प्रयोग करतो. नेहमी काय करतो, मी तुम्हाला कळेल असं बोलतो. आज मी तुम्हाला कळेल असंच बोललोय असं वाटत नाही. काही गोष्टी अशा असतील की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय बोलतात परुळेकर वगैरे. बाबा आमटेंची एक ज्वाला आणि फुलेमध्ये कविता आहे. कधी कधी तुम्ही फलाटावर उभे असता तेव्हा रुळावर उभा असलेला जो मनुष्य आहे त्याला हात देता ते तुम्ही फलाटावरनं खाली उतरण्याकरता नव्हे तर त्याला फलाटावर घेण्याकरता. असं पण कधीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा मला असं वाटतं की मी जे बोलतो त्यातलं काय तुम्ही घेता आणि काय नाही घेत. बरं, मला संरचना ठेवून आकृतीबंधामध्ये हे सगळं भाषण करता आलं असतं, ते मी अधिक सुंदर करू शकलो असतो. पण मला हे मुद्दामच असं स्कॅटर्ड करायचं होतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की तुमच्या मनातले जे विचार आहेत त्याच्यामध्ये गोंधळ उडला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही सुधरू नाही शकत. एक क्रायसिस इन क्यॉस नावाची गोष्ट आहे, ती तुमच्या डोक्यात झाल्याशिवाय तुम्ही खरे नाही होऊ शकत. तुम्ही खोटे वागताय. बुद्धाचं एक अप्रतिम मृत्यूसमयीचं हे आहे, एक कथा आहे, पटकन सांगतो. त्याला शिष्य आनंद तो मृत्यू पावत असताना म्हणलं की आयुष्यभरात तुम्ही बंदे कधीच परमेश्वराबद्दल काही बोलला नाही तर आम्हाला सांगा. तो म्हणला काय सांगू, सांगण्यासारखं काहीच नाही आहे परमेश्वराबद्दल. नाही ते आता तुम्ही नसणार तर ते आहेत की नाही ते सांगा. तो म्हणला मी नसणार त्याच्यानंतर जर तुम्हाला असं जर वाटत असेल की परमेश्वर आहे किंवा नाही याला धरून राहायचं आहे तर माझं व्यर्थच गेलं शिक्षण. म्हणजे काय तर त्याची फोड बुद्धांनी अशी केली. मला वाटतं बुद्धांचं शेवटचं सरमन जे होतं ते हेच होतं, परमेश्वर हा अस्तित्वगत नाही. तुम्हाला जन्माबरोबर जे प्रश्न तुमच्या आयुष्यात उत्पन्न होतात त्याला अस्तित्वगत प्रश्न म्हणतात. तुम्हाला जन्माच्या क्षणी एका रूम मध्ये ठेवलं असतं, शिक्षण दिलं असतं, म्हणजे शिक्षण म्हणजे फॉर्मल एज्युकेशन, ABCD वगैरे, खाणं दिलं असतं, वाढवलं असतं आणि तुम्हाला बाकी काही सांगितलं नसतं तर तुम्हाला परमेश्वर नावाची संस्था हे कळलंच नसतं, जात नावाची संस्था हे कळलंच नसतं, धर्म नावाची गोष्ट आहे कळलंच नसतं, अमका ढमका प्रॉफिट आहे कळलंच नसतं. पण मग बुद्ध काय म्हणतात, मग काय कळलं असतं असं आनंद विचारतो. बुद्ध म्हणतात अस्तित्वगत प्रश्न म्हणजे जन्माबरोबर आलेला, तुला हा प्रश्न पडला असता की मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे आणि तो कुठे आहे हा शोधच नाही आहे. शोध आहे मी कोण आहे त्याचा. पत्रकार कुठचाही असो त्याने समोरचा नेता कोण आहे शोधण्या अगोदर मी कोण आहे हे शोधलं पाहिजे. ते जर शोधू शकलात तर तुम्ही तिथे पोचाल. दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. मी काल मला वाटतं परवाच्या नाशिकच्या भाषणात पण ते उद्धृत केलं. शोधायला घाबरू नका. आज जरा बदलतो. दोन तत्व लक्षात ठेवा कायम. शोधायला घाबरू नका. तुम्हाला जंगलं लागतील, अंधार लाभेल, हा शोध स्वतःचा म्हणतोय मी. शोधायला म्हणजे आपल्या आवडणाऱ्या व्यक्ती नव्हे, म्हणजे कुठे राहतात वगैरे असं असा पण एक शोध असतो वगैरे, तसं नाही. स्वतःच्या आतला जो शोध आहे ना तो भयानक आहे. तो कंपन आणि भीतीतनं जातो. पहिली गोष्ट, त्याला घाबरू नका.
त्यालाही, त्या बोगद्यालाही दुसरा प्रकाशाचा मार्ग आहे. तो मला सापडलाय असा मी दावा करणार नाही, पण तो आहे नक्की. दुसरी गोष्ट, एक मंत्र कायम जपा. तो कुठच्याही स्वामींचा नाही, कुठच्याही गुरूंचा नाही, तो राजू परुळेकरांचा पण नाही, पण तो मंत्र अमर आहे. तो मंत्र जर तुम्ही म्हटलं तर उत्कृष्ट पत्रकार होऊ शकता तुम्ही, आणि तो पटला तर म्हणाल सोपा मंत्र आहे, होऊन होऊन होईल काय. नाही नाही, माझ्या मागून नका म्हणू हो, असं नाहीये हे, काय हे सर्व हे प्रवचन नाहीये. तुम्हाला जेव्हा आयुष्यात समस्या येईल, तेव्हा तुम्हाला जेव्हा प्रश्न पडेल की आता काय करायचं, हे संकट आलेलं आहे आपल्यावर, तर तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला हा विचार करा की होऊन होऊन होईल काय. मराल ना तुम्ही. 23व्या वर्षी भगतसिंग तुमच्यासाठी फासावर गेला ना, सुखदेव आणि राजगुरू गेला ना, तुमच्यासाठीच गेला ना. मग काय होईल, होऊन होऊन होईल काय, तुमचं ऑक्युपेशन आहे. त्यामुळे तुम्हाला जर होऊन होऊन होईल काय हे जर बोलता येत नसेल, अरे होऊन होऊन होईल काय, ईडीची रेड पडेल, होऊन होऊन होईल का, आयटी वाले येतील. तुम्ही काय पाप केलंय का, तर मग मग सोडा हा व्यवसाय, नसेल तर धरा. भीती ही आतमध्ये असते, बाहेरचा कोणी माणूस निर्माण करत नाही. गोरख पांडेंची फार सुंदर कविता आहे, ती सांगतो आणि मी थांबतो. त्यांची कविता मराठीत करतो मी, हिंदीत आहे. की इतक्या साऱ्या सैन्य, बंदुका, तोफा, पैसे, सत्ता, सारं काही असताना हे आपल्याला का घाबरवतायत, आपल्यावर का आक्रमण करतायत, आपल्याला का रोज डोळे दाखवतायत. याचं कारण आपल्यासारखे निशस्त्र, साधे आणि गरीब लोक एक दिवशी त्यांना भिणं बंद करतील याची भीती त्यांना वाटते. पत्रकाराचं सर्वात मोठं सामर्थ्य हे समजून घेण्यात आहे. ते काल पण होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहील. तंत्रज्ञान बदलेल, तुम्ही लिहिण्यापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतचा प्रवास करावा हे मी तुम्हाला सुचवेन. स्वतःचा शोध घेऊन आपण लेखक, प्रेझेंटर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले आहोत का वेब मधले आहोत ह्याचा हेही सांगेन, पण हे तर तपशील झाले. मूळ तत्व जे आहे ते मला वाटतं मी तुम्हाला पुरेसं विशद केलेलं आहे. या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्हाला असं काही लाभेल. यू हॅव टू बी ऑड टू नंबर 1. विषम व्हायला लागतं तुम्हाला एक नंबर व्हायला. सम होऊन कोणी एक नंबरला गेलेला नाही आतापर्यंत. त्यामुळे विषम व्हा, दृष्टी सम्यक ठेवा, मध्यम मार्ग पत्करा, सेंट्रिस्ट आणि डेमोक्रॅटिक राहा. लोकशाही ही सर्वात चांगली असलेली वाईट व्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. लोकशाहीवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांच्या मताला किंमत द्या, आदर करा. समोरचा माणूस कायम खोटं बोलत नाही आणि कायम खरं बोलत नाही, जे तुम्ही पण करत नाही हेही तुम्ही माना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रज्ञा, तुमचं शील. शील म्हणजे चारित्र्य नव्हे हा, शीलला एक वैश्विक अर्थ आहे, तो मी कधीतरी सांगेन नंतर. तिसरी बेल वाजली आहे. आणि करुणा या गोष्टी कधी विसरू नका. एखादा दुबईची रिक्षा रात्री जळत असेल तर तुम्हाला मनातनं एक मानवतेचा पाझर स्रोत पसरू लागला आणि तुम्ही बिंडोकासारखे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करायला लागलात, तर तो तसा मूर्खपणाच आहे, वयाने आलेला. पण ती करुणेची एक झालर आहे असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात मी काही मिळवलं किंवा मी कोणी शहाणा आहे किंवा मी गुरु आहे, मी मोठा आहे असं मला कधीही वाटत नाही. किंबहुना आपण खूप गोष्टी करायच्या राहिल्यात याची मला जाणीव आहे आणि कदाचित त्या मी माझ्या आयुष्यात करूही शकणार नाही. पण एका गोष्टीची खंत मला कधीच वाटणार नाही की आपण आपल्याला वाटतं ते केलं नाही आणि आपण चुका करायला घाबरलो नाही आणि त्या चुका मान्य करायलाही घाबरलो नाही आणि त्या चुका अनैतिक आणि नैतिकच्या पलीकडे अमॉरल होत्या या गोष्टीची नेहमीच काळजी घेतली. त्यामुळे कोणालाही भिण्याचं कारण नाही आणि मी कोणालाही भीत नाही. मी एकाच व्यक्तीला भीतो, स्वतःला. कारण चूक फक्त तुम्ही करू शकता स्वतःची, स्वतःला. दुसरा माणूस तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं वाकडं करणं ठरवत नाही. पत्रकारांनी एवढं समजून घेतलं आजच्या दिवशी मर्यादित वेळेत तरी पुरेसं आहे.
प्रश्नोत्तराला जर थोडा वेळ असेल तर 4-5 प्रश्न घ्यायला माझी काही हरकत नाही. मी इथे आपला निरोप घेतो. मी निरोप यासाठी घेत नाही, माझा ईमेल ID आहे raju.parulekar@gmail.com. त्यावर तुम्ही मला मेल करू शकता. माझा नंबर पण मॅडमकडे आहे, म्हणजे आता येईल तो नंबर 9820124419. तुम्ही मला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घेऊ शकता, बोलू शकता. मला काहीही बार नाही, मी सर्वांशी बोलतो. मी कोणीही महत्त्वाचा माणूस नाही. या विश्वाच्या पसाऱ्यात मी एक क्षुद्र कण आहे. आपण आज बोललो, हे तुमच्या लक्षात कित्येक वर्ष राहिलं, कोणत्याही कागदा पेनावरनं लिहून घेता, तर मी थोडासा यशस्वी झालो या व्याख्यानात असं समजेन. आणि हे 11वं पुष्प मी इथे थांबवतो. धन्यवाद. मॅडम काय प्रश्न विचारायला? नाही, बसून नको. बसून मी कायम उभा आहे. मला निवडून द्या अथवा न द्या, भले डिपॉझिट जप्त झालं तरी उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. बोला. हॅलो, नमस्कार सर. माझं नाव शुभम शंकर पेडामकर. मी तृतीय वर्ष पत्रकारिता आणि संज्ञापन वर्गात शिकत आहे. मला 5 बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहे. विचार. कारण की माझ्याकडे पण वेळ कमी, माझी प्रिलियम एक्झाम चालू आहे. काही हरकत नाही. पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कुठेतरी पारंपरिक पत्रकारितेची पद्धत तिचा कल बिघडतोय का? पारंपरिक पत्रकारिता म्हणजे काय, मला पटकन सांग, तुझ्या डोक्यात काय? म्हणजे जे आपण पहिली जी शबनम झोई आणि झब्बा घालून जे आपण पत्रकारिता करायचो, तो कुठेतरी प्रकार आता दिसतोय का, म्हणजे आधुनिक पद्धतीमध्ये? अरे 9 वारी साडी नेसलेली आई आणि 5 वारी साडी नेसलेली आई आणि जीन्स घातलेली आई, तिचं मन बदलतं का? नाही ना. अरे आतलं काही बदलत नसेल तर बाहेरचं बदलून काय फरक पडतो? 5वा प्रश्न आहे का? मग पुढचे विचार ना 4 पटापट. तुझी प्रिलिम्स आहे. मी बसायचो नाही प्रिलिम्सच्या वेळेला. मी मुकद्दर का सिकंदर बघायला गेलेलो आणि माझ्या इंग्रजीचे सर माझ्या मागे बसलेले, त्यांनी माझं भवितव्यच ओळखलं. असो, तो काळही एक वेगळा काळ होता. असो, पुढे. प्रश्न दुसरा असा आहे की आजच्या टेक्नोसावी आणि पत्रकारिता करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? मी त्यांना एवढाच, मी मगाशीच सल्ला दिलेला आहे की स्वतःचा शोध घ्या आणि होऊन होईल काय याच्यावर विचार करा. खूप वाचा. हा, एक गोष्ट आहे की वाचन प्रचंड करा आणि इंग्रजी वाचन तर प्रचंडच करा. व्हॉरॅशियस रीडर असलं पाहिजे तुम्ही, पहिली गोष्ट. पण वाचनाने ज्ञान मिळत नाही. माणसं वाचायला शिका, त्याचं ऐका, तुमचं नका सांगू. दुसरी गोष्ट, आणि या सगळ्यातनं एक गोष्ट महत्वाची करून घ्या, ते म्हणजे आपलं अज्ञान किती घोर आहे आणि अंधकार किती घोर आहे हे समजून ह्युमिलिटीने वागा समाजाशी. त्यातनं करुणा पाझरायला लागेल. तिसरा, भविष्यातील पत्रकारिता नेमकी कशी असेल तुमच्या नजरेतून? आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूप महत्त्व येईल टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. वेब मीडिया काही काळ चालेल अजून, आणि त्यानंतर AI कडे जाईल आणि ती अधिक अमानवी असेल, अमानुष असेल, मानवतावादी नसेल, रोबोटिक असेल. पण या सगळ्याच्या मागे मॅन्युअल गोष्टी लागतीलच. कारण इन्कम टॅक्सला ऑनलाईन जरी सबमिट केलं तुम्ही डॉक्युमेंट्स, तरी तुमचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स प्रत्यक्षात आणून ॲडिशनल कमिशनरकडे द्या अशी एक पत्र नोटीस येतेच. त्यानुसार कितीही ऑटोमेटिव्ह झालं तरी शेवटी माणूस, त्याच्या मागचा आणि त्याची बुद्धी हीच महत्त्वाची राहील. त्यामुळे भविष्यात बदल जे होतील ते स्किलचे होतील. कौशल्य शिकून घ्या, कौशल्याचे बदल होतील. माणसांमध्ये बदल जे आहेत ते काळाप्रमाणे होत राहणार. पण एक काळ होता की सकच्छ की विकच्छ नावाचे वगैरे लिहिले जायचे, बरोबर? तुम्हाला माहिती आहे सकच्छ आणि विकच्छ मुलींना माहिती आहे? 9 वारी साडी की 5 वारी गोल साडी ही घालावी, ती त्याने संस्कृतीचं रक्षण होतं की नाही. हे मोठमोठ्या केसरीपासून सगळ्या वृत्तपत्रामध्ये मोठमोठे वाद झालेले आहेत. आज हास्यास्पद वाटेल, पण असे वाद झालेले आहेत. त्यामुळे बदल हे मानवी असतात. टेक्नॉलॉजी फक्त तटस्थपणे त्याला साथ देते किंवा देत नाही. पुढे, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्यतिरिक्त जी नव्याने आता वेब जर्नलिझम आलं, त्यामध्ये एकूण नेमक्या किती संधी आहेत आपल्याला? त्यातच खऱ्या संधी आहेत. कारण त्यातून तुम्ही थेट पैसे मिळवू शकता जर तुम्ही हुशार असाल तर. इथे मंदार जोशी बसलेत, कधीतरी त्यांना बोलायला बोलवा, ते अधिक सांगतील नीट तुम्हाला.
आणि जे समाज माध्यमं तुम्हाला माहीत असली यूट्यूब किंवा हे वगैरे त्याच्यातनं पैसे नाही मिळत. खूप वेगळ्या गोष्टी आहेत. स्टार्टअप तुम्ही करू शकता आणि स्वतः तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही, कारण तुमचं सर्व्हरच परदेशात असेल आणि तुम्ही सगळं कामच वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तुम्हाला कोणताही कॉर्पोरेट किंवा कोणताही राजकीय नेता थांबवू शकत नाही. फार तर अटकेत टाकू शकतो, पण अटकेत टाकण्याने काय फरक पडतं? अटकेत तर असंख्य लोक पडले. अवतार सिंग पाश हा कवी खलिस्तानवाद्यांनी मारला, त्याची सबसे खतरनाक नावाची कविता मी परवा टाकली होती फेसबुकवर. ती कविता 11वीच्या अभ्यासक्रमात दीनानाथ बात्रा जे सल्लागार आहेत आता शिक्षण विषयक सरकारचे, केंद्र सरकारचे, त्यांनी ती कविता डेंजरस आहे म्हणून काढून टाकायला सांगितलं. यातच त्याचं यश आहे. खलिस्तानवाद्यांना सुद्धा तो डेंजरस वाटला आणि यांना पण डेंजरस. ती कविता खरं तर वाचून दाखवायला पाहिजे मी तुम्हाला, पण असो आता वेळ नाहीये म्हणून मी नाही. तुझी प्रिलीम आहे ना, बोल. आणि माझ्यासारखा धाडसी पण नाही तो मुकद्दर का सिकंदर बघ. शेवटचा प्रश्न असा आहे की सर, फॉर एक्झाम्पल देतो, उदाहरणार्थ आता जर आपण संपादिका स्त्रिया म्हणून जर बघितलं तर पुण्यनगरीच्या राहीबिडेच आपल्याला नजरेसमोर येतात. सर, असा प्रश्न आहे की माध्यमांमध्ये अजूनही स्त्रियांना कुठेतरी असं मोठ्या पदावरती डावललं जातं का? माध्यमांमध्ये अख्ख्या जगामध्ये स्त्रियांना डावललं जातं. माझं मत आहे स्त्रीला दुप्पट कष्ट करायला लागतात जिथे पुरुष सहजपणे पोचतात तिथे. तिला बाई म्हणून पहिले पाहिलं जातं, तिला मादी म्हणून पहिले पाहिलं जातं आणि नंतर ती जर वाढू लागली, तिच्या कर्तृत्वावर मोठी व्हायला लागली तर तिच्या चारित्र्यावर पहिले सिंतोडे उडवले जातात, तिच्या अनेक अडथळे आणले जातात. शिवाय घरामध्ये तिला आई म्हणून, बायको म्हणून आणि इतर अनेक म्हणून, आणि विवाहित नसेल तरी सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय शारीरिक स्ट्रक्चर म्हणून तिला एक वेगळ्या प्रकारच्या समस्यांना आणि स्ट्रेंथला म्हणजे शक्तीला सामोरं जावं लागतं. खरं तर भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या देवाची पूजा नव्हती. मी लिहिलंय ते माझं, त्याच्यावर मोठं इन द क्वेस्ट फॉर पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये त्याच्यावर मोठा एसे आहे माझा. शक्ती आणि लिंग ही दोनच पूजा होती. शक्ती म्हणजे योनी आणि लिंग म्हणजे त्यातनं प्रजापती. म्हणून आपल्याकडे शक्तीपीठ आहेत, त्यातनं देवी निर्माण झाल्या. कामाख्या देवी ही मूळ, तिला म्हणजे पाळीच्या दिवसामध्ये तिचा फोटोच आहे, मी टाकलाय माझ्या पुस्तकामध्ये. आणि लिंगपूजा म्हणजे आपण शिवाची पूजा करतो लिंगपूजा. आता ही पूजा ही प्रतिकात्मक आहे. खरं तर दोघांची समानता, शक्ती जेवढीच समान आहे हे मानलंय. बेसिकली इंडस कल्चरमध्ये हे ऍक्सेप्टेड आहे, पण मुळामध्ये समाजामध्ये ऍक्सेप्टेड नाही. आणि बाकी जगामध्ये तर जिथे लॉन टेनिसला आपल्या मुलींना, स्त्रियांना कमी पैसे मिळतात, पुरुष खेळाडूंना जास्त पैसे मिळतात, सर्वत्र तो भेदभाव आहे. आणि बाईला एखाद्या ठिकाणी पोहोचणं हे खूप पुरुषापेक्षा अवघड आहे, हे मी स्वतः मान्य करतो. आणि इव्हन ऑफिसमधल्या पॉलिटिक्समध्ये सुद्धा स्त्रीला वस्तू म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला जातो. हे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक आहे. मी कधी पण एखाद्या मुलाशी बोलेन तसाच मला मुलगा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, माझ्या आयुष्यात सर्वात भाग्ययोग काय आहे की माझ्या मेंदूमध्ये पिच्युटरी ग्लँडमध्ये असेक्शुअल आहे मी. मला बाई आणि पुरुष असं कळतच नाही. काय मी बाईला पण हक करू शकतो, पुरुषाला पण हक करतो. मला काय मोदींसारखं नाही करत, पण मी करतो. पण म्हणजे त्यांना करायचं नसेल तरी करायचं असं माझं काही नाही आहे, पण मी करतो. तर मी हक करतो. तर मला ना त्यावेळेला कोणती सेक्शुअल मॅटर नसतो. असे असणारी माणसं जगात आहेत, पण ती खूप कमी असल्यामुळे स्त्रीला खूप संघर्ष करावा लागतो. आणि माझ्या आयुष्यात मी बघितलंय की स्त्रिया ज्या प्रकारे संघर्ष करतात आणि त्यात पुरुषाचं ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे. खरं स्त्री पुढे पुरुष इन्फिरियर आहे. स्त्रियांमध्ये इम्युनिटी जास्त असते. बालक असताना सुद्धा मुली जास्त जगतात, बरोबर. स्त्रियांमध्ये सहन करण्याची ट्रिमेंडस ताकद असते. स्त्रियांना कमालीची एक अंतर्दृष्टी असते. त्यांना बरोबर कळतं हा पुरुष खरा आहे, हा पुरुष खोटा आहे. ते तुम्हाला नाही कळत ही बाई बरोबर आहे का. कोणती बाई बघितली की चालला मागे, अशी पुरुषाची अवस्था असते. बहुतेक लोक तिकडेच सापडले जातात. 307 वगैरे त्यांची बरीच कलम लागतात नंतर त्यांच्यावर. तर लग्नाचं वचन देऊन 10 वर्ष फसवलं वगैरे असो. तर आता 10 वर्ष कसं काय फसवू शकतो माणूस असो. तर मुद्दा असा आहे की ते कोर्टाने हे पण केलं, नल अँड व्हॉइड मानलं. पण मुद्दा असा आहे की स्त्रीला खूप संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाच्या वेदना खूप आहेत, पण त्या वेदना सहन करण्याची तिच्यात कमालीची ताकद आहे. म्हणजे स्त्रीकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आपण तिला देवी नको बनवूया, आपण तिला बरोबरीने वागवूया. ती श्रेष्ठही नाहीये आणि ती कनिष्ठही नाहीये. ती मागे चालली नाही पाहिजे, ती पुढेही नाही चालली पाहिजे, ती बरोबर चालली पाहिजे. एवढं जर करता आलं तर माणूस आपल्याहून उंच स्त्री बरोबर आणि आपल्याहून जास्त वयाच्या स्त्री बरोबर सुद्धा लग्न करू शकतो. तो बदल ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी सगळं नीट होईल.
म्हणजे हे चित्र बदलेल का? तुम्हाला असं वाटतं का हे चित्र बदलेल करून? अरे सगळं बदलेल. टेक्नॉलॉजी दबाव आणून सगळं बदलायला लागेल. आणि तू एकदा प्रेमात पडला की काय बघतोस मागे पुढे, करशील की तसं. अरे शेवटी प्रेम ही इतकी महत्वाची गोष्ट आहे ना, त्याच्या एवढं सुंदर काही नाही. प्रेम हे अनेक प्रकारचं असतं. म्हणजे गायीवरचं प्रेम सोडलं तर आईवरचं प्रेम पासून सगळं प्रेम जे आहे ना ते फार सुंदर आहे. आणि त्यामुळेच आपण या कंपन आणि भीतीवर मात करू शकतो. जगामध्ये एकच शक्ती आहे जी कशावरही म्हणजे कोणत्याही सॅटॅनिक पॉवरवर मात करू शकते किंवा तुमचा सोल विकायला तुम्हाला परवानगी देत नाही. ती एकमेव गोष्ट प्रेम आहे. धन्यवाद. लगेच बरेच लोक प्रेमावर काहीतरी मनातल्या मनात विचार करायला लागले. ते नाही म्हणत आहे मी. म्हणजे ते पण आहे, पण तेच नाही, तो एक कंपोनंट आहे. बरं, अजून कोणाला विचारायचं आहे? त्याची प्रिलिम सुरू झाली आहे. तुम्ही विचारा. उरलेले मला सरांनी सांगितलं उरलेले प्रश्न व्हॉट्सअप आणि डायरेक्ट आपले आपले बघा, काय ते आपलं आपलं निस्तरा म्हणून. तर आता मी थांबतो. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रथमेश विचारून पटकन विचारून घे. छोटा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर. IPC आणि CRBC वरती पत्रकारांचं आतापर्यंत दुर्लक्ष होत आलंय का? कारण ते मी लिहिलंय, झालेलं आहे 100% होत आहे. आणि मग यावरती त्यांनी कितपत फोकस केला पाहिजे आता? नाही, पत्रकारांना हे माहीतच नाही. ह्याच्यावर तर कोणी विचार केलेला नाही. माझ्या व्यतिरिक्त एकही लिखाण भारतामध्ये उपलब्ध नाही. ती एक चळवळ व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी युद्ध सोवरन पीपल नावाचं आपण करतोच आहे प्लॅटफॉर्म, त्याच्यासाठी होतच आहे. पण एनिवे ते फार लांबची गोष्ट आहे. आणि जग बदलायला आणि निघणाऱ्या माणसाने एक ठरवावं नेहमी की आपण आपल्या आयुष्यात आपल्याला बदलू शकलो तरी खूप झालं. धन्यवाद.